की मुलगा अमेरिकेत येणार आहे. तो येणार होता रविवारी. गुरुवारपासून त्या आजोबांनी आजीला कमीत कमी 150 वेळा दररोज विचारलं कधी येणार आहे, कधी येणार आहे. मग मी त्या आजीला म्हणलं हो त्यांना डिमेन्शिया, कारण त्यांनी एक विचारलेलं विसरून गेले. बऱ्याचदा काय होतं याच्यात गैरसमज एक अजून असं होतं नातेवाईकांचा की हे मुद्दामून करतायत, म्हणजे अगदी आम्हाला त्रास देण्यासाठीच करतायत हे, की ते नाही करत तसं मुद्दामून. पण घरच्या लोकांना ते मान्य नसतात. ते म्हणतात इतर बरं सगळं समजतंय त्यांना, आणि हे कसं नाही समजत आहे. चिडचिडे पण वाढणं, एकाकी पण वाढणं, स्वतःला आयसोलेट करून घेणं, डिसओरिएंट व्हायला लागतात की बाथरूम कुठली आहे, रूम कुठली आहे, तोल द्यायला लागतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल असोसिएशननी एक आर्टिकल प्रेझेंट केलं होतं की जे मल्टीटास्किंग करतात, म्हणजे कुठंच फोकस ठेवून काम करत नाहीत, अनफोकस्ड काम, यांनी सुद्धा डिमेन्शिया होतो. अल्कोहोलिझम, जे खूप अल्कोहोल कन्झ्युम करतात त्यांच्यामध्ये पण डिमेन्शियाची रिस्क खूप जास्त असू शकते. डिमेन्शियाच्या अर्ली साईन्स काय आहेत? ज्यावेळेस तुम्हाला डिमेन्शिया होतो त्यावेळेस मॉडरेट लेवलला काय असतो आणि सिव्हिअरिटी म्हणजे नेमकं काय म्हणतोय आपण? आता साधं बघ, आपल्याला एखादं गाणं आठवायचं असेल तर ते गाणं आठवेपर्यंत आपला जीव असा तडफडत असतो की ते कधी एकदा आठवतंय, कधी. आणि आता ह्या लोकांना साध्या साध्या वस्तूची नावं आठवत नाहीत. अशी चिडचिड व्हायला लागते त्यांची की अरे मला कळतंय पण मला बोलता येत नाही. आणि मग जर का असे उलटे प्रश्न विचारले गेले की काय म्हणायचंय तुला, तू काय म्हणतेस, तर ते आणखीन गोंधळतात. घरात कुणाला तरी डिमेन्शिया होतो त्यावेळेस कुटुंबाने सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे? रागावून बघणं, चिडचिडून बघणं, त्याच्यापेक्षा प्रेमाने बघणं, कम्पॅशनेटली बघणं, यातनं शेवट जेव्हा होतो ना तेव्हा ते जे समाधान आहे ना ते अमेझिंग आहे. की मला बेस्ट ऑफ द बेस्ट थिंग मी माझ्या आई वडिलांना, सासू सासऱ्याला, जे कोणी म्हातारा असेल त्यांना दिल्या. डिमेन्शिया जर बरा होत नसेल तर मग त्याची औषधं असतात का? आजही आजच्या घडीला डिमेन्शियावर हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आपण खुसफुसवर कायमच सगळे असे विषय चर्चेला आणतो ज्याबद्दल आपण फारसं बोलत नाही, बोलायला कचरतो किंवा बाजूला टाकून देतो. असे सगळे विषय चर्चेला आणण्याचा खुसफुसमधनं प्रयत्न असतो आणि आजही खरं तर तितकाच महत्त्वाचा तसाच खरं तर विषय आहे. आपण खरं तर कायम म्हणतो की मी काल काय जेवलो होतो मला आठवत नाही, मला खूप गोष्टी विसरण्याची सवय आहे, मी विसरभोळा झालेलो आहे. पण ते तेवढंच असतं का? आपण आपल्या घरातल्या वृद्धांना सतत वेगळ्या गोष्टी सतत गोष्टी विसरताना बघतो. कोणी सांगतं ते डिमेन्शिया आहे, पण डिमेन्शिया म्हणजे नेमकं काय, त्याचा काय काय त्रास होतो, फक्त विसरणं हे एकमेव त्याचं लक्षण आहे का, या सगळ्याबद्दल आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. मलाच इतका पर्सनल वाटतो खरं तर आजचा एपिसोड, कारण कदाचित आमच्या जनरेशनची सगळी मुलं आत्ता त्या उंबरठ्यावर आहेत की त्यांचे आईवडील आता प्रौढांकडनं ज्येष्ठांकडे चाललेत आणि असे 60च्या उंबरठ्यावर असलेले आईवडील, आणि मग त्याच्यामुळे काळजी वाटायला लागते. तर या सगळ्याबद्दल आज खरं तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत दोन खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत अनुराधा करकरे. तुम्ही आधीसुद्धा अमुक तमुकच्या एपिसोडमध्ये त्यांना पाहिलं असेल. त्या रेनबो डे केअर सेंटर चालवतात, त्या काउन्सिलरसुद्धा आहेत आणि ज्येष्ठांसोबत खूप जवळनं काम करतात. तर स्वागत आहे मॅडम तुमचं. नमस्कार. नमस्कार. आणि आपल्यासोबत आहेत अंजली देशपांडे. त्या डिमेन्शिया कन्सल्टंट आहेत. डिमेन्शिया झालेल्या बऱ्याचशा वृद्धांसोबत त्या काम करतात. त्या मधुरभावच्या फाउंडरसुद्धा आहेत आणि खूप जवळून या दोघीसुद्धा डिमेन्शिया असणाऱ्या कुटुंबांसोबत, त्या पेशंटसोबत काम करतात. तर आज खरं तर त्यांच्याकडनंच आपण याच्याबद्दल जाणून घेणार आहोत की नेमका डिमेन्शिया काय आहे आणि कितपत काळजी बाळगली पाहिजे, कितपत भीती वाटून घेतली पाहिजे. तर स्वागत आहे दोघींचं. नमस्ते. नमस्कार. मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही इथपासूनच की डिमेन्शिया म्हणजे नेमकं काय. आधी जर तुम्ही उत्तर दिलं आणि नंतर तुम्ही उत्तर कंटिन्यू केलात तर. ओके. सगळ्यांना मला नमस्कार. डिमेन्शिया ही एक छत्री आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिमेन्शिया म्हणजे बुद्धीचा ऱ्हास, मस्तिष्क ऱ्हास असं त्याला म्हणतात, किंवा त्याला न्यूरो कॉग्निटिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. अच्छा. की कॉमनली यूज शब्द आहे तो डिमेन्शिया आणि तो आजकाल बऱ्यापैकी पॉप्युलरली वापरला जातो. तर जसा ताप अनेक कारणांनी येतो तसा डिमेन्शिया अनेक कारणांनी होऊ शकतो. अच्छा. त्याच्यामध्ये विस्मरण हा एक पहिला भाग येतो की काही लोक विसरायला लागतात गोष्टी आणि ते म्हणतात की ह्याला डिमेन्शिया झाला आहे. पण विस्मरण हा त्यातला एक भाग आहे, पण बाकीचा अनेक मोठा त्याच्यामागे कारण आहे की डिमेन्शिया होतो म्हणजे काय, किंवा त्याला का म्हणायचं डिमेन्शिया. तर विस्मरणाबरोबर ते डिसओरिएंट होतात किंवा त्यांना नियोजनबद्ध आयुष्य जगता येत नाही. जसं आपण म्हणतो की आपल्या मेंदूच्या 6 एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आहेत
हां, जसा मेमरी आहे, अटेन्शन आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, प्लॅनिंग आहे, झालं तर आपल्याला काय म्हणतो आपण त्याला की अटेन्शन स्पॅन आपला कमी होणं आहे. हे सगळं जिथे ऱ्हास पावायला लागतं तिथे ती डिमेन्शियाची सुरुवात व्हायला लागते. अच्छा. हां, आणि अशा पद्धतीने म्हणजे फक्त विस्मरण म्हणजे विस्मरण असणारे सगळ्या लोकांना काही डिमेन्शिया होत नाही. म्हणजे आपण पण कधी कधी विसरभोळेपणा करतो आणि हे करतो, तर त्याला काही सगळ्यांना डिमेन्शिया होतो असं नाही. पण मेंदूची एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स, बुद्धीचा ऱ्हास ही जर का अम्ब्रेला धरली तर बुद्धीच्या ऱ्हासाखालती जी म्हणून कारणं असतील त्यांनी तो डिमेन्शिया व्हायची शक्यता वाढते असं मला वाटतं. आणि डिमेन्शिया किती गंभीर स्वरूपाचा आजार आहे? म्हणजे आत्ता आपण जर खास करून तो वृद्धांसंदर्भात त्याचा उल्लेख करत असलो तर कायम म्हणजे वृद्धांमध्येच आढळणारा हा आजार आहे की आणखीनही इतर वयोगटांमध्ये तो आढळतो आणि फक्त वृद्धत्व हे एकमेव त्याचं कारण आहे आणि इतर कॉम्प्लिकेशन्समुळे ते होतो की आणखीनही त्याच्या मागची काही कारणं आहेत? आता ह्याची कारणं बघशील तर सुरुवात होते म्हणजे आता तू म्हणला जसं विसरतो आपण म्हणजे विसरलो म्हणजे मला डिमेन्शिया झाला का तर नाही. पण हे जर का प्रमाण जास्त असेल म्हणजे मी या खोलीत का आलो आहे किंवा मी चेकवरती अक्षर आणि नंबरमध्ये तफावत होती लिहिताना, मी घरी जाताना घरचा रस्ता विसरलो एखाद वेळेस येताना, चुकला रस्ता, तर ही सुरुवात समजायची की आपल्याला डिमेन्शिया असं नाही म्हणता येणार, फॉरगेटफुलनेसची सुरुवात आहे असं म्हणता येईल. आणि मग हळूहळू आता काय होतं इंटेलिजंट म्हणजे माणूस स्वभावाने सांगत नाही पटकन कोणाला की मला असं होतं आहे, कारण का मग घरचे म्हणतील बापरे, आणि आपल्याकडे सायकॅट्रिस्टकडे न्यायचं तर म्हणतील बाबा वेड्यांच्या दवाखान्यात किंवा वेड्यांकडे न्यायचं आहे का. सो पहिली 1-2 वर्षांना त्यांच्या स्वतःमध्ये ते विचार करत करत डिनायल स्टेजला असतात. आणि मग नातेवाईकांच्या जेव्हा लक्षात यायला लागतं की माझे आजोबा आंघोळीला 2दा गेले, जेवण पण जेवल्यावर पुन्हा जेवण मागतायत किंवा सारखे सारखे ते कपाट शोधून वस्तू शोधतायत आणि बॅग भरून ठेवतायत, असे काही काही अगदी कॉमनली सिम्पटम्स जे रिपिटेशन होतं जिथे, तेव्हा फॅमिली मेंबरला लक्षात येतं की नाही हा प्रकार काहीतरी वेगळा दिसतोय, आपल्याला ह्याला पुढे डायग्नोसिस करून घ्यायला पाहिजे. आता आपण म्हणतो डायग्नोसिस, तर साखरेचं कसं प्रमाण कमी जास्त होतं शुगरनी कळतं. व्हेरी ऑनेस्टली इट्स अ कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट. त्याची असेसमेंट आणि डायग्नोसिस किट पण तसे नाही आहेत की कन्फर्म डिमेन्शिया आहे असं नाही आहे ते. की ज्याला आपण म्हणतो विसरभोळेपणा आणि विस्मरण, हा जो काही फरक आहे की मी एखादी गोष्ट विसरते, अरे किल्ली कुठे ठेवली असं मला वाटतं आणि मग मी ती शोधते, मला ते लक्षात येतं की किल्ली मी कुठेतरी ठेवली आहे आणि तिथे माझ्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही, तिथे माझ्या इतर कुठल्याच गोष्टींवरती परिणाम होत नाही, माझा मूड खराब नसतो, मी निगेटिव्ह नसते. पण आता विस्मरणात काय होतं की एखादी गोष्ट जेव्हा सापडत नाही तेव्हा त्यांचा सगळ्याच कार्यक्षमतेवरच परिणाम व्हायला लागतो आणि त्यांचे मूड खराब होतात, मूड स्विंग्स दिसायला लागतात, पर्सनॅलिटी काही ट्रेट्स बदलायला लागतात. असं विसरभोळेपणात होत नाही. म्हणजे आपण फ्रीजपाशी जातो, मी का आली आहे इथे आत्ता, असं बरेचदा होतं, मी काय केलं आली आहे इथे. पण मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडम तुम्ही पण ॲग्री व्हाल की विसरली आहे मी हे विसरणं जेव्हा होतं तेव्हा ते डिमेन्शियाचं, बरोबर आहे ना मॅडम, की तेव्हा ते डिमेन्शियाचं लक्षण दिसायला लागतं की मी खोलीत आली आहे पण ही खोलीच मी विसरले तर काय, म्हणजे विसरणपणा हा डिमेन्शियाचं कारण होऊ शकतं. बापरे. ह्याच्यामध्ये ना खूप आहे. मी हे जसं म्हणले तसं मी खाण्याची वस्तू मी माझ्या कपाटात ठेवली, कपड्यांच्या कपाटात नेऊन ठेवली, तर हा तर किती म्हणजे खरं सांगायचं तर वेडेपणाच आहे ना की खाण्याची वस्तू किंवा कपडे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. सो हा जेव्हा जिथे माणसामध्ये डेली रुटीनमध्ये हे जे गफलत व्हायला लागते तर समजायचं की नाही ह्यांना अटेन्शनची जरूर आहे, ह्यांना मेडिसिनची जरूर आहे, ह्यांना डॉक्टरना दाखवायला पाहिजे. तर MMSC आणि मोका हे ज्या 2 टेस्ट असतात ते कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंटच्या टेस्ट आहे. म्हणजे अगदी सांगते, एकाला मी म्हटलं की बाबा घड्याळ काढ, मग 11 वाजून 10 मिनटं काढायचे त्या घड्याळात, मग त्यांनी घड्याळ काढलं पण 11 आणि 10चे काटे इकडेच दाखवले दोन्ही. किंवा एकदा म्हणलं 1 ते 10 म्हणा आजोबा, ते म्हणलं 1 ते 10 म्हणजे ही रिपीटेड व्हॉट आय सेड. तो म्हणजे यांची बुद्धी, आपण जसं मोबाईल एरोप्लेन मोडमध्ये जातो तसं त्यांचं ब्रेन एरोप्लेन मोडमध्ये गेलेलं आहे. त्यांना स्थळ, काळ, वेळ, जेवण, खाण कशाचंही भान राहत नाही. ते दुपारी उठून त्यांना सकाळ वाटली ते आंघोळ करतात, ब्रश करतात, रात्रीच उठून आंघोळीला जातात. असे जे ॲडव्हान्स स्टेजचे डिमेन्शिया आपण म्हणतो ना, जे आता डिमेन्शियामध्ये पण आपण माइल्ड टू मॉडरेट आणि मग सिव्हिअरिटी. तर मधुरभावमध्ये जे लोक येतात डिमेन्शियाचे ते सगळे सिव्हिअर असणार कारण संस्थेच्या वेळी
संस्थेमध्ये इट इज अ इन्स्टिट्यूशनल केअर की फॅमिली हँडल नाही करू शकत आहे त्यांना. आणि याच्या अगदी ऑपोजिट म्हणजे आमच्याकडेच येतात हां, म्हणजे मी day डे केअर care, चालवते yes. ना, तिथे जे येतात ते साधारण मधले म्हणजे माइल्ड टू मॉडरेट मधले असतात. जे बऱ्यापैकी फंक्शनल फंक्शनल असू शकतात. आपण मग अशी पण मी तुम्हाला विचारलं की हे फक्त वृद्धांमध्ये आढळणारा हा आजार आहे का की 65 अँड अबाव इज आढळणार आहे. आता हल्ली अर्ली स्टेज पण 40% पण थोडं होतं, पण व्हेरी रेअर, म्हणजे इट्स नॉट व्हेरी कॉमन. 65 अँड अबावच्या पुढे जे फॉरगेटफुलनेस वाढते किंवा आपण म्हणतो ना डिसिजन घ्यायची प्रक्रिया गोंधळत होतो माणूस, तिथे समजायचं की ह्यांना काहीतरी अल्झायमर्स डिसीज किंवा डिमेन्शियाचा कुठला प्रकार. आता आपण म्हटलं फ्रंट टेम्परल डिमेन्शिया, तर फ्रंट टेम्परल डिमेन्शियामध्ये लँग्वेज बॅरियर आहे. म्हणजे हा पाण्याचा ग्लास ठेवला, मी विचारेन आजी हे काय, हां पाणी प्यायचं असं ते म्हणणार, पण तो ग्लास शब्द काही त्यांना आठवणार नाही. सो व्होकॅब्युलरी इज मिसिंग देअर. मग त्याच्यात इतकं चिडचिडपणा होतं की मला बोलायचं तर आहे, समजतं तर आहे, पण तो शब्दच आठवत नाही. आणि दॅट इज अफेक्टिंग इन FTD डिमेन्शिया. आणि काय होतं की एखादी आता साधं बघ आपल्याला एखादं गाणं आठवायचं असेल तर ते गाणं आठवेपर्यंत आपला जीव असा तडफडत असतो की ते कधी एकदा आठवतंय कधी. आणि आता ह्या लोकांना साध्या साध्या वस्तूची नावं आठवत नाहीत. मग त्यांचा गोंधळ मॅडम म्हणतात तसं अशी चिडचिड व्हायला लागते त्यांची की अरे मला कळतंय पण मला बोलता येत नाही, मला समजतंय की याला काय म्हणायचं आणि मग कळता येत नाही. आणि मग जर का असे उलटे प्रश्न विचारले गेले की काय म्हणायचं तुला, तू काय म्हणतेस, तर ते आणखीन गोंधळतात. ग्लास देऊ का तुला असं विचारलं तर मग ते रिलॅक्स होतात, कारण तो शब्द वापरला गेला ना की मग ते रिलॅक्स होतात. बापरे. आणि हा मधला पिरियड आहे, जसं मॅडम म्हणला सिव्हिअरी, जसं आपण बोलूच ते मॅडम जास्त सांगतील, पण सिव्हिअरिटी जितकी वाढेल ना तितकं हे काहीच नसतं मग. डेडली डिसीज. बापरे. आपण मग त्याच्या टप्प्यांबद्दलच जर आपल्याला बोलता आलं की डिमेन्शियाच्या अर्ली साईन्स काय आहेत, ज्यावेळेस तुम्हाला डिमेन्शिया होतो त्यावेळेस मॉडरेट लेवलला काय असतो आणि सिव्हिअरिटी म्हणजे नेमकं काय म्हणतोय आपण. आता मी सांगते काय असतं डिमेन्शियामध्ये. माइल्ड टू मॉडरेटमध्ये खरं सांगायचं तर फॅमिली आणि पेशंटच्या डिनायलमध्ये निघून जातो. माइल्ड म्हणजे आपण नाही लक्ष देत, म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे त्या बाबतीत अमेरिकेमध्ये अगदी एक जण स्वतःहून माणूस ऑफिसला जाताना त्यांनी दुसरा रस्ता घेतला, तो आपणच सायकॅट्रिस्टकडे गेला की मी आज हा रस्ता का घेतला, इज एव्हरीथिंग ऑल राईट विथ माय ब्रेन. तर एवढी सेन्सिटिव्हिटी आपल्याकडे तर नाही आहे. म्हणजे आपल्याला ते खूप उशिरा, साधारणपणे 4 वर्षाचा काळ निघून गेल्यावरती मॉडरेटच्या क्षणी असं वाटतं. मग आपण न्यूरोलॉजिस्ट सायकॅट्रिस्टकडे जातो, सिम्पटम्स सांगतो त्यांना. सो हा जो पिरियड आहे टिपिकली, इथे जर का आपण म्हणतो ना अल्टरनेटिव्ह काय म्हणूया सोल्युशन्स त्याला दिले तर आपण हॉल्ट करू शकतो. पहिल्यांदा हे लक्षात घे की हा इरिव्हर्सिबल डिसीज आहे. हा एकदा झाला की पुन्हा बरा होतो का, तर जसं डायबेटीज आहे की बरा कधीच होत नाही, तसं डिमेन्शिया पण बरा कधीच होत नाही, पण हॉल्ट मात्र करता येतो. देर आर थेरपीज अवेलेबल, फार्मॅकोलॉजिकल अँड नॉन फार्मॅकोलॉजिकल बोथ, विच अर्ली स्टेजला आम्ही काही लोकांना घरी पण पाठवलं आहे. रे अगदी म्हणजे इतका अगदी चांगलं उदाहरण मला द्यावंसं वाटतं. इथे एक आजी होत्या, एक त्या डॉक्टरेट होत्या, त्या आल्या, त्यांना विसरभोळेपणा झाला, ते शी वॉज नॉट विलिंग टू स्टे विथ अस, आणि ॲडव्हान्स होतं त्यांचं. त्यांना म्हणजे काय म्हणतो ना आपण, कसं मेमरी नव्हती, ओळखत नव्हते, मुलांनी आणून ठेवलं होतं आणि त्या राहायला तयार नव्हत्या. त्यांना लक्षात आलं की हे नाही आहे. मग मी त्यांना बोलवलं, त्यांना म्हटलं तुम्हाला शॉर्ट टर्म जी मेमरी झाली, यू आर नॉट रिमेंबरिंग, यू हॅव नॉट ड्रॉन करेक्ट, यू हॅव नॉट टोल्ड देम काय आपण जे टेस्ट देतो ती टेस्ट तुमची चांगली नाही आली म्हणून तुम्ही इथे राहताय. 15 दिवस राहणार आहे आणि तुम्ही घरी जाणार आहे. मेरे को घर कब छोड़ोगे मैडम तुम. म्हणलं छोडेंगे आप, हमको कोऑपरेट करो, मेडिसिन लो, टाइम से खाना खाओ, हम छोडेंगे आपको. मग त्यांना हा जो कॉन्फिडन्स आला, कारण का ती बॉर्डर लाईन होती, मग तिला समजत पण होतं मी काय बोलते. नहीं आप कब छोड़ोगे, हर रोज़ बोलते हो. 15 दिन में मैं आपको छोडूंगी, आपकी बेटी आने वाली है. त्या 15 दिवसात त्या पेशंटनी आमच्याकडे जे प्रोग्राम असतात फिजिकल ॲक्टिव्हिटी, यांच्यासाठी योगा घ्यायला पाहिजे, आर्ट वर्क करायला पाहिजे, सिंगिंग करायला पाहिजे, हे मिनिंगफुल एंगेजमेंटनी त्यांचा तो हॉल्ट झाला. आणि 15 दिवसांनी ते हसत घरी गेल्या, मुलीला ओळखलं, नवऱ्याला ओळखलं आणि मुलालाही ओळखलं. सो हा आम्हाला आनंद झाला रे त्याच्यामध्ये की ह्या घरी जाऊ शकल्या. अगेन घरी गेल्यावरही थोडे दिवसांनी पुन्हा रिपीट ऑकरन्स असतो, पण वी वर हॅपी की अर्ली स्टेजला येऊन ते घरी जाऊ शकतात. असेच एक आजोबा आले, तर त्यांची सर्जरी झाली होती, तो डिलिरियम डिमेन्शिया, म्हणजे सर्जरीनंतर त्यांनी मुलाला चक्क पूर्ण 8 तास फिरायला लावलं,
घरीच जायचं नव्हतं. नाही, कार में घूमने चलो आणि शोले पिक्चर देखना है. हे 2वर ते स्टक झाले होते आणि फॅमिली इतकी वैतागली होती. ते म्हणे क्या करे, वो घर में आने को ही तयार नहीं, कार में ही बैठे, मेरा बेटा सवेरे से उनको घुमा रहा है. मी म्हटलं तसं ॲग्रेशन येतं, ॲजिटेशन येतंच. मी त्यांना म्हटलं तुम्ही घेऊन या, मला असं वाटतं वी विल चेक. ते राहिले 3 महिने राहिले आमच्याकडे, मेडिसिन बाकीचे उपचार केले. 3 महिन्यानंतर घरी जाताना म्हणे मला कलर डाय करून द्या, मी घरी चाललो. सो इतकं स्वीट म्हणजे त्यांना इतकं असं छान. घरी जाताना आय वॉन्ट टू कलर माय हेअर. म्हटलं हो नक्की. अभी मैं वापस नाही आऊंगा. म्हटलं नाही आना इधर वापस. तर हा जो पिरियड आहे सुरुवातीचा टप्पा, माइल्ड टू मॉडरेटमध्ये आपण हॉल्ट करू शकतो. मॉडरेट टू सिव्हिरिटीमध्ये टाईम स्पॅन 2 ते 7 वर्षाचा आहे. म्हणजे कधी पटकन पण होऊ शकतो, कधी प्रोलॉंग. म्हणजे इफ यू लुक ॲट कम्प्लीट डिमेन्शिया इट इज 0 year to 20 years असा स्पॅन आहे त्याचा. तो कोण कुठल्या ह्याला तो डिपिक्ट झाला आहे, अल्झायमर्स डिसीज झाला आहे, FTD झाला आहे, काय पार्किन्सन्स डिमेन्शिया किंवा डिप्रेशन डिमेन्शिया पण, असं पण होऊ शकतं. सो व्हॅस्क्युलरला पण मॅडम मला असं वाटतं की कारण इंडियामध्ये तिथे खूप मधुमेह, common आहे. कोलेस्टेरॉल आणि BP याचा जेव्हा काहीतरी गडबड व्हायला लागते तेव्हा व्हॅस्क्युलर डिमेन्शिया होतो. आणि आपल्या भारतामध्ये की व्हॅस्क्युलर डिमेन्शियाचं प्रमाण अधिक आहे, कारण आपल्याकडे गोळ्या घेणं आणि त्या सातत्याने घेणं हे जरा अवघडच आहे. माझं BP ओके आहे म्हटल्यानंतर मी BPच्या गोळ्या सोडून देतो. अरे तू गोळ्या घेतोस म्हणून BP ओके आहे ना, पण ते लक्षातच येत नाही. किंवा डायबेटीस आता माझं नॉर्मल आहे म्हणजे मी गोळ्या सोडून देतो, असं आपल्याकडे बरेचदा होतं. त्यामुळे व्हॅस्क्युलर आणि अल्झायमर्स आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त दिसतात. स्ट्रोक येतो रे, Stroke डायरेक्ट येतो. पडले मग डोक्यातनं स्ट्रोक आल्यावरती तर MRI मध्ये दिसतंच की ब्लॉकेजेस झाले. म्हणजे ब्रेनचा डेड झालेला तो पर्टिक्युलर पार्ट जिथे ऑक्सिजन सप्लाय झाला नाही. कारण आपण हायपरटेन्शन अनट्रीटेड म्हणतो ना, ज्याला एकदम अचानक स्ट्रोक आला, माइल्ड अटॅक पण येतो, त्याच्यात बुद्धी पण त्यांची मग कमी, म्हणजे ऱ्हासच होते. हा, बुद्धीचा ऱ्हास होतो. सो इंडियामध्ये हे 2 प्रकार झाल्यानंतर मग त्यांना फॅमिलीला खूप चॅलेंज आहे अशा लोकांना सांभाळायचं. कारण मग आम्ही म्हणतो अशा पेशंटना सांभाळायचं इट्स अ टीमवर्क. इट्स अ टीमवर्क ऑफ डॉक्टर, फॅमिली मेंबर्स आणि इफ इट कॉल इन्स्टिट्यूशन असलं तर इन्स्टिट्यूशनचं. याच्यामध्ये अर्ली डिमेन्शिया किंवा अर्ली स्टेजमध्ये नियोजनबद्धता पण कमी होते, की एका पाठोपाठ एक जे काही आपण कार्यक्रम करत असतो दिवसभराचे, त्याच्यामध्ये मग उलटसुलट व्हायला लागतं. किंवा रिसेंट मेमरी लॉस पण अर्ली स्टेजमध्ये दिसतो. मला खरं तर तेच विचारायचं होतं की आपण ज्यावेळेस मेमरी लॉस म्हणतो किंवा विस्मृती म्हणतो, त्यावेळेस त्या रिसेंट त्यामुळे आत्ताच्या घडलेल्या गोष्टींची विस्मृती आहे की फार जुन्या गोष्टींची विस्मृती आहे? नेमकं शॉर्ट टर्म मेमरी लॉस जे म्हणतो, जे आपण गजनीमध्ये पाहिलेलं असतं आणि मग अगदीच पुढच्या 15 मिनिटात ती व्यक्ती विसरणार असते, तर डिमेन्शियाच्या बाबतीत कसं होतं ते? हां, तो शॉर्ट टर्मच आत्ता म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांचा म्हणजे काल काय खाल्लं लक्षात नाही, आज सकाळी ब्रेकफास्ट काय केला लक्षात नाही, अशा गोष्टी विसरल्या जातात. पण त्यांना पूर्वीचं सगळं इथंभूत आठवत असतं. म्हणजे न्यू मेमरीज फॉर्म नाही होत. अल्झायमर्स डिसीजमध्ये नवीन मेमरी नाही फॉर्म होते. तू सकाळी नाश्ता काय केला हे नाही लक्षात राहणार, पण तू कुठल्या गावी राहत होता, तुझे नातेवाईक कोण आहे, आणि तिथे हे सगळं ते लक्षात घर कसं होतं, तुझ्या शेजारी कोण होतं, हे सगळं आठवेल. ओल्ड मेमरीज आर इंटॅक्ट. म्हणजे दे आर स्टक ॲट सम इयर आणि ते इतकं ऑब्वियस टेस्टमधनं कळतं. त्यांना अगदी चीफ मिनिस्टर कोण आहे विचारलं तर ते यशवंतराव चव्हाण सांगतात. मग इथेच पास सो मेनी इयर्स दे डोंट रिमेंबर, कॉलेज डेजच आठवतात. किंवा कोणीतरी म्हणतं मी बसला थांबले, ऑफिसला जायचे, मग ते बरोबर जाऊन उभे राहतात. किंवा अगेन त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना स्पेशली जे छोटे ॲक्टिव्हिटी, म्हणजे मुलांसाठी मी थांबलोय बस स्टँडवरती, हे एकदम कॉमन आहे. नाही, माझी मुलं घरी वाट बघतायत. मग ते कधी माझ्या आईला भेटायचं आहे मला. म्हणजे एक सर्जन आमच्याकडे होत्या, त्या जेवायच्याच नाही. 12 वाजता जेवण दिलं, अनमॅरिड होती, एम्समध्ये मोठ्या सर्जन होत्या. जेवायला दिलं की म्हणायचं नाही मम्मी को मिलना आहे. आता ह्यांची मम्मी कुठे, ह्यांचंच वय 80, आता मम्मी को मिलना आहे. आता आम्हाला माहिती होतं, आम्ही त्यांना घेऊन गेलो दुसऱ्या आजीकडे, देखो देखो आपकी मम्मी सोई आहे. हां, फिर ठीक आहे. पण हे फार काळ चाललं नाही बरं का. चौथ्या दिवशी म्हणलं ये मेरी मम्मी नाही. म्हणजे ही ट्रिक 2 दिवस छान काम केली. हां, मम्मी सोई आहे. मग येऊन जेवण केलं. आणि बायकांमध्ये ना साधारणतः असं त्यांना मुलं वाढवतानाची मेमरी लक्षात आहे की आता तो शाळेत नाही येईल, मग त्याचा डबा करायचा आहे, त्याला जेवायला द्यायचं आहे, तो आता क्लासला जाईल, हे खूप इंटॅक्ट असतं त्यांचं. आणि आत्ताचं काही माहिती नाही, असं होतं बरेच. म्हणजे अजूनही त्यांची मुलं शाळेतच आहेत. ते अमेरिकेला आहेत मुलं, पण ती शाळेत वाटत. तर ओमकार, तुला आश्चर्य वाटेल, आमच्या बाणेरच्या सेंटरला मी जाते, लेडीज आहेत, तर ती एक महिला म्हणते ह्या माझ्या ऑफिसमध्ये होत्या, आपण एकत्र लोकलमध्ये जायचो. मी म्हणायचे हो, आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. दुसरीकडे वळलं की म्हणायची आपली मुलं एकत्र ग्राउंड
ग्राउंडला जात होती. मग त्यांच्याशी म्हणते एकत्र ग्राउंडला जात होती. मी स्टाफला म्हणलं मी प्रेझेंट, हॅपीनेस इज द गोल इन प्रेझेंट. ते आज काय बोलतात ना तेच विश्वास ठेवायचा. आर्ग्युमेंट नाही करायचं की छो तू कुठली मुलं तुमची तर अमेरिकेला गेली, असं नाही. हो बरोबर आहे. सो वेन आय वॉज टॉकिंग 3 डिफरंट कॉन्व्हर्सेशन विथ 3 डिफरंट पीपल विच वॉज मेकिंग देम हॅपी, देन आय टोल्ड माय स्टाफ डोंट थिंक मॅडम इज ऑल राईट ना. त्यांना वाटलं मॅडम हा अनुभव खूप येतो की ही माझी बहीण आहे असं त्या म्हणतात. आणि मी चुकून जरी म्हणलं ना मी कुठे तुमची बहीण आहे किंवा मी नाही आहे बहीण तुमची, तर त्या म्हणतात नाही तू माझी बहीणच आहेस. मग ज्यावेळी आपण म्हणतो ना हां बरोबर आपण ते असं केलं होतं, आपण ते तसं केलं होतं, त्यांच्या होला हो मिसळत गेलं ना की त्या खुश असतात. म्हणजे व्हॉट शी इज सेइंग इज ॲब्सोल्युटली राईट की त्यांचा आत्ताचा प्रेझेंटमध्ये त्यांना हॅपी ठेवलं. बाकी आपल्या हातात दुसरं काहीच नसतं. मग आपण मगाशी आत्ता बोलताना तुम्ही काही कॉम्प्लिकेशन्सचं उदाहरण दिलं, म्हणजे डायबिटीज आणि बाकी हायपरटेन्शन आणि तर नेमकं कशामुळे होतो डिमेन्शिया? म्हणजे त्याची काही कारणं आहेत का? जर आत्ता एवढी मोठी अम्ब्रेला टर्म म्हणतोय आपण डिमेन्शियाची, तर वेगवेगळ्या डिमेन्शियाचं काही वेगळं कारण आहे का आणि ते आधीच थांबवता येऊ शकतं का? आता भारतासारख्या ठिकाणी ह्याचं कारण म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन हे मेन कारण आहे. पडणं, फॉलमध्ये पण ब्रेनला थोडं इंजुरीज होते, म्हणजे स्ट्रोक, जे सिनेमांमध्ये दाखवतात की कोणीतरी पडलं आणि मग आठवलंच नाही असं असं अशा टाईपचे गोष्टी होतात. म्हणजे हे रिझन्स आहे. थायरॉइड म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्समध्ये पण काही अनियंत्रितता आली तरी पण डिमेन्शिया अगदीच होऊ शकतो. अल्कोहोलिझम हा पण एक मेजर हे आहे की जे ॲडिक्ट डिमेन्शिया, आता ही नवीन टर्म मॅडम आलेली, तर असंही आपल्याला दिसतं की जे खूप अल्कोहोल कन्झ्युम करतात त्यांच्यामध्ये पण डिमेन्शियाची रिस्क खूप जास्त असू शकते असं म्हटलं जातं या ह्याच्यात की. आणि आत्ता एक असं आर्टिकल एक आपल्या काय म्हणतो त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल असोसिएशननी एक आर्टिकल प्रेझेंट केलं होतं. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जे मल्टीटास्किंग करतात, म्हणजे कुठंच फोकस ठेवून काम करत नाहीत. म्हणजे आपण काय म्हणतो की तुम्ही जिथे असाल तिथे असा, म्हणजे जे काम करताय ते तुम्ही करा, पण ॲट ए टाईम अनेक कामं जी करतात ना लोक, आणि आजकालची ही पिढी जर का पाहिली आपण तर त्यांच्या डोक्यात अनेकग्रता इतकी असते की ते अनेक कामं करा, मल्टीटास्किंग ज्याला म्हणतो. आणि जो मल्टीटास्कर आहे तो बेस्ट असतो आजकालच्या ह्याच्याप्रमाणे. पण त्यातले जे फोकस्ड काम करणं आहे, काही मी आत्ता तुझ्याशी बोलते तर मी तुझ्याशीच बोलते, मला बाकी काही नाही माहिती, मग तुझ्याशी बोलणं झालं की मी दुसऱ्या कामाकडे जाईन, तिथे फोकस असेल माझा. हे जे अनफोकस्ड काम यांनी सुद्धा डिमेन्शिया होतो. आत्ताचं हे रिसेंट आलेला पेपरमधलं हे पेपर पब्लिश झालं आहे की जे मल्टीटास्कर्स आहेत त्यांनी जरा सावध राहावं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या ह्याच्यात. आणि ह्याच्यात अजून एक मी ॲड करीन, मल्टीटास्कर बरोबर न्यू लर्निंग. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्या देशामध्ये आपण आपल्या आईवडिलांना तुम्ही आता खूप काम केलं, त्याच्या पुढे रिटायरमेंटमध्ये तुम्ही काम नका करू, सो तो जो लोनलीनेस त्यांना येतो, ब्रेन आयदर यूज इट और लूज इट म्हणतो आपण, जे वापरत नाही, मग आपण आयसोलेशनमध्ये असतो, एकटेच असतो. सो आय थिंक तिथे पण थोडी त्यांची म्हणजे म्हणतो ना त्याच्यामुळे पण संवादच आज माझा घडत नाही आहे. आज तू ज्येष्ठांचं बघायला जाशील तर स्क्रीन टाईम 8 ते 9 तास आहे रे. मग मी कोणाशी संवादच करत नाही तर मी आय एम एनग्रॉस्ड. माय ब्रेन इज युझिंग लुकिंग ॲट सो मेनी थिंग्स ॲट ए टाईम, बट देर इज नो रिअल संवाद. म्हणजे म्हणतो ना आपण फोन करणं, नातेवाईकांकडे जाणं, आता सगळंच मिळतं घरी. फोन नातेवाईकांकडे आपण फारसे जात नाही किंवा फोन करत नाही. सो हा संवाद कमी झाल्यामुळे पण ह्याचा प्रकार लोनलीनेसमुळे वाढतो. पण घरात दोघं नवरा बायको एकटे आणि मुलं परदेशी किंवा मुलं त्यांच्या कामात बिझी, तर हा पण एक कारण आहे. सोशल आयसोलेशनमुळे पण डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स डिसीज वाढतो, कारण का तुम्ही एकटेच आहात ना, तुमची बुद्धी वापरलीच जात नाही कुठल्याच कामासाठी, कारण आपण मेंदू कार्यरत राहत नाही. हा म्हणजे जपानचा एक इकेगाई प्रिन्सिपल आहे, तो इतका सुंदर आहे. म्हणजे आपण ना आपल्या आजी आजोबांना आईवडिलांना सांगितलं कार्यरत राहा, म्हणजे मिनिंगफुल एंगेजमेंट आणि अर्थपूर्ण थोडीशी, म्हणजे ऑनररियम म्हणतो ना असं, किंवा तुम्ही 2 तास तरी काहीतरी काम करा, फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, म्हणजे दिवसाचं एक रुटीन ठरवून घ्या नवीन. याच्यामध्ये मी एक अजून ॲड करीन, डिमेन्शिया नसेल व्हायचा किंवा फॉरगेटफुल नसेल तर नवीन काहीतरी शिका, त्याच्यामध्ये तुमची मेमरी आणि बुद्धी वापरली जाते आणि मग तुमच्याकडे विसरभोळेपणा, कारण प्लॅनिंग करावं लागतं ना काही करायचं. सो दिवसाचं प्लॅनिंग करून ठेवलं आणि ते फॉलो करत राहिलं तर
अगेन इट विल नॉट हॅपन, म्हणजे असं इट्स नॉट अगदी नवीन का 100% शिका, नाहीये. म्हणजे हां. आता मॅडम असं म्हणतात की नवीन काहीतरी शिका. याचा अर्थ असा आहे की मला माझ्या कामाची सवय आहे आणि मी जर का काम करायला लागले ना तर मी रोबोसारखं करते, कारण मला ते येतं आणि मी ते करतच राहील. ती मसल मेमरी झाली आता. हां, मसल मेमरी झाली ती. तर किंवा मी स्वयंपाक करत असेल, मला स्वयंपाक येतो आता, त्यामुळे मी माझं डोकं कुठेतरीच आहे आणि मी स्वयंपाक करते. तर स्वयंपाक होतोय का तो होतोय, नवीन काही मी शिकते का तर नाही. मला नवीन लँग्वेजेस शिकणं, नवीन आर्ट शिकणं, नवीन काहीतरी इन्स्ट्रुमेंट शिकणं, ह्यातनं ना मेंदू चालायला लागतो आपला आणि तो चालणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला एज बॅरियर नाही आहे. मी खरं तर मगाशी जो प्रश्न विचारला त्याच्याचकडे थोडंसं येतो की जर आता आपल्या घरी कुणी काय 50-60च्या पुढची माणसं असतील, कारण जी माझ्या वयाची मुलं आहेत त्यांचे सगळ्यांचे आईवडील आता साधारण त्या एज ग्रुपमध्ये आहेत, बरोबर जे आहे, रिटायरमेंटला आलेले आहेत किंवा अगदीच रिटायर झालेले आहेत एवढ्यात. आणि आपण कधीतरी हे ऐकत असतो की नाही ना, मला हल्ली विसरायला होतं, मला बँकेत जायचं होतं, बँकेतलं काम विसरलो, किंवा काहीतरी हे करायचं होतं ते विसरलो, गोळी खायला विसरलो. अशा छोट्या मोठ्या गोष्टी विसरण्याच्या आपण ऐकतो आणि आपण असं होतं की हां ठीक आहे ना, म्हणजे आता वय होतं आहे ना, आणि असं आपण चिडवतोही त्यांना की आता तुमचं वय झालं, आता म्हातारे झालात, तर असं म्हणून आपण त्यांना चिडवतो. पण काय अर्ली साईन्स असू शकतात डिमेन्शिया बाबतीतचे, जे बघितल्यानंतर आपण थोडं सावध व्हायला पाहिजे आणि मग डॉक्टरकडे जायला पाहिजे? तर जायला कोणाकडे पाहिजे हा पण एक मुद्दा आहे, कारण त्याचा डायग्नोसिस जर इतकं क्लिष्ट असेल आहे, बरोबर आहे, तर नेमकं correct. घेऊनही कोणाकडे जायचं हाही प्रश्न पडतो. तर अर्ली साईन्स काय असू शकतात डिमेन्शियाचे? अर्ली सायन्स डिमेन्शियाचे असे असू शकतात की रिपिटेशन, वागण्यामधला फरक, म्हणजे फॅमिली मेंबर्सनी हे लक्षात घ्यायचं. ज्याला फरक जाणवतो तर त्याला तर तो माइंडमध्ये थिंकिंगच करत असतो की बाबा माझ्यात हा फरक पडतो आहे, पण तो सांगत नाही. फॅमिली मेंबर्सना पण नाही सांगत तरी ते. मग फॅमिलीने ऑब्झर्व करायचं की ह्यांच्या रुटीनमध्ये फरक पडला आहे का, आंघोळीला कंटाळा करतायत का, म्हणजे हे अगदी दीज आर व्हेरी व्हेरी कॉमन सिम्पटम्स. फिरायला जायला व्यायाम नाही म्हणत आहेत का, नुसते बसून राहत आहेत, झोपून राहत आहेत. डिप्रेशन इज अगेन अंडरलेईंग कॉज ऑफ डिमेन्शिया, म्हणजे म्हणतो ना डिप्रेशनमध्ये. सो घरच्यांनी एनिथिंग ॲबनॉर्मल यू आर ऑब्झर्विंग इन टू युअर पेरेंट्स, यू शुड टेक अन अपॉइंटमेंट विथ अ सायकॅट्रिस्ट टू असेस द कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट. आता कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंटचं मी अजून एक उदाहरण देते. आमच्याकडे एक आजींचं, मी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये गेले त्यांच्याकडे, त्यांच्याशी बोलले, त्या एकदम व्यवस्थित होत्या. त्या म्हणल्या मला माझी मुलगी अजिबात आवडत नाही. म्हटलं का बरं? तर ते म्हणे नाही, ती मला जाताना गणितं देऊन जाते. अगेन शी वॉज डुईंग इज ग्रेट, की ते आईला थोडे गणितं सोडवायला देत होती, कलर करायला देत होती. ती म्हणे मी काही लहान आहे का, आता ही मला अशी परीक्षेसारखी देऊन जाते, आय जस्ट हेट दॅट टू डू. तर हे सटल वेनी करायला पाहिजे. म्हणजे फॅमिली मेंबर्सना पण तुम्हाला काहीतरी आजार झाला आहे ना, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला ट्रीटमेंट करतो आहे, हे सांगून उपयोगाचं नाही. मग त्याच्यामध्ये गप्पा मारणं, स्टोरी सांगणं, तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे आठवतात का, किंवा ही सिरियल बघितली. आता कित्येक ज्येष्ठ टी व्ही बघतात पण त्यांना रिप्रोड्यूस नाही करतायत. तर मेंबर्सनी लक्षात घ्यावं, मी बातम्या बघते, मग विचारायचं कालची हेडलाईन काय आठवते का, नुसतंच चालू आहे श्रवण बघती. सो दीज आर सायन्स वेअर यू शुड से. आणि मग अगेन त्यांना डोंट ट्रीट देम लाईक अ चाइल्ड, की बाबा तुम्हाला एवढं पण नाही जमत, काही नाही विसरला कसं. यू शुड रिअलाइज की देअर मेमरीज आर गोईंग इन टू डिटेरिएशन. आणि त्याचं कारण असं की टी व्हीची बातमी नाही सांगता आली, पेपर वाचतोय पण रिप्रोड्यूस नाही करता आली. म्हणजे मी ग्रास्प करते दिसतंय ते, पण मी रिप्रोड्यूस नाही करू शकत, देन देर इज अ प्रॉब्लेम. माइल्ड कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट बऱ्यापैकी ज्येष्ठांमध्ये दिसतेच, पण माइल्ड कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट आहे याचा अर्थ त्यांना डिमेन्शिया होईलच असं पण नाही आहे. पण 1/3 लोकांना, म्हणजे ज्यांना माइल्ड कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट आहे त्याच्यापैकी 1/3 लोकांना डिमेन्शिया व्हायची शक्यता आहे. पण तो जर का, म्हणजे मॅडम तो जर का आपल्याला कळला की अरे हे रिपिटेटिव्ह होतं आहे, हे तेच बोलत आहेत, एकदा सांगून झालं आहे पण परत तोच प्रश्न आला आहे, तर मग आपल्याला काहीतरी ठोस उपाय करण्याची गरज आहे. हो हो. आणि डिमेन्शियावरती काही, म्हणजे आता तुम्ही जे मगाशी म्हटलात की रिव्हर्सिबल नाही आहे, पण त्याच्यावरती इलाज काय आहे? म्हणजे एकतर आता हे कळतं आहे की आपल्या घरातल्या ज्येष्ठांना कुणाला तरी काहीतरी त्रास होतो आहे, त्यांना काही समजत नाही आहेत, त्यांना त्यांच्या गोष्टी स्वतः करता येत नाही आहेत, विसरत आहेत. तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो? कारण आपण अर्थात डॉक्टरकडे जातो आणि काहीतरी एक औषध लिहून द्या आणि यांना बरं करा, पण डिमेन्शिया जर बरा होत नसेल तर मग त्याची औषधं असतात का? अगदी बरोबर प्रश्न विचारला. पण व्हेरी ऑनेस्टली आजही आजच्या घडीला 21st सेंचुरीमध्ये डिमेन्शियावरती औषध नाही आहे. हे त्यांच्या सिम्पटम्सवरतीच औषधं आहेत.
मूळ आजारावरती एक पण औषध आज पण अवेलेबल नाही आहे. म्हणजे हे ॲजिटेट होत आहेत का खूप महिना ते स्लिपिंग पिल म्हणजे डोनेप किंवा रिसेप्ट जे असतील ते द्या, म्हणजे ते काम राहतील. बुद्धी काम करण्याची औषध आहे, पण ॲक्च्युअल आजारावर आजही औषध अवेलेबल नाही आहे. सो आपण सिम्पटम्स मॅनेज करतो डिमेन्शियाचे विथ मेडिसिन्स. आता फॅमिली मेंबर्स विथ मेडिसिन करतो, मग पुढे पुढे पेशंटला झोपवूनच ठेवतो, मग तो उठतच नाही, मग जेवत पण नाही, मग डिटोरेशन स्टार्ट फ्रॉम देअर. मेडिसिन इज युजफुल, आय एम नॉट सेइंग इट्स नॉट युजफुल, बट अलॉंग विथ द मेडिसिन्स देर आर अदर नॉन फार्मॅकोलॉजिकल थेरपीज. ह्यांचं डे केअरचं ह्यांना महत्त्व नाही आहे रे, पण मी सांगते ह्यांच्या डे केअरमध्ये किती लोकांनी प्रोलॉंग केलं असेल का हो ॲक्टिव्हिटी. हे किती त्यांचे गेम्स वगैरे घेतात माहिती डे केअरमध्ये. सो त्यांची बुद्धी ती चालू आहे ना. अरेस्ट होऊ शकतो, अरेस्ट होऊ शकतो. एक्झॅक्टली. डिमेन्शिया अरेस्ट करू शकतो आपण, त्याचं प्रोग्रेशन आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो. तर त्याच्यासाठी मेंदूला सतत चालना मिळणाऱ्या गोष्टी त्यांना करायला देणे. म्हणजे ह्यांच्याकडे डे केअरमध्ये ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी डिझाईन केलेल्या आहेत रे त्याप्रमाणे. तर त्यांची मेंदू म्हणजे त्यांच्या घरच्यांना हे रिअलाईज नाही होतं की डे केअरमध्ये पाठवून आपण त्यांना किती मोठ्या आजारापासून वाचवतो आजच्या दिवसात. असं आणि आम्ही डिप्रेशन्स बघतो त्याच्याबरोबरची, त्याचा मेंदू कार्यरत शब्दांशी रिलेटेड जे काही आम्ही घेतो त्यांच्यासाठी. तर तिथे असं लक्षात येतं की सुरुवातीला ते 1-2 शब्द लिहायचे. आता उदाहरणार्थ सांगितलं प्रपासून शब्द लिहा, तर 2-3 शब्द लिहिता यायचे त्याला. आता ते पानाच्या पानं लिहितात. म्हणजे ही जे काही वाढलं त्यांचं हे, तो त्यांना सतत मेंदूला असा एक धक्का देऊन की कार्यरत ठेवायला पाहिजे वेगवेगळ्या कला माध्यमं वापरून. म्हणजे पेंटिंग असेल, ड्रामा असेल, म्युझिक असेल, गाणी म्हणतात. आता गाणी आठवत नव्हती, गाणी आठवायला लागली, लहानपणच्या कविता आठवायला लागल्या. हे सगळं व्हायला लागतं, पण तरी पण हा पूर्ण बरा होणारा आजार नाही. हा परत काही दिवसानंतर परत उद्भवणारा आहे. त्याची सिम्पटम्स वाढतच जाणारी आहेत. पण काही काळ मॅडम म्हणतात तसं अर्थपूर्ण आयुष्य, मिनिंगफुल लाईफ त्यांना देता आलं तर ते जास्त चांगलं होऊ शकतं. तर आमच्याकडे आम्ही काय करतो, फ्रायडे मेमरी कॅफे एक आहे. तो एकदम काही लोक, आता खरं सांगते, काही लोक क्विज आणि क्वेश्चनसाठी येतात, काही लोक आम्ही खूप छान खायला देतो म्हणून येतात. मग ते आज विचारतात फ्रायडे मेमरी कॅफे ना खाणे को काय मिळेल. अरे म्हणलं ना माझ्या मेमरी कॅफे. पण असू देत. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, जुनं फिल्म स्टारचा फोटो दाखवतो, मग त्यांना ओळखायला सांगतो. मग त्याच्यातनं तुम्ही गाणं म्हणा, त्याच्यातनं मग तुम्ही जोडी लावा. मग हे जे आपण इट इज अन प्रोसेस. म्हणजे रेमिसान्स थेरपीज ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे वी आज देम क्वेश्चन, अगदीच छोटे घरच्या लेवलला पण मी या एपिसोडमधनं कळेल लोकांना की छोटं पालेभाज्यांची 5 नावं सांगा, प्राण्यांची 5 नावं सांगा, कलर सांगा, रेनबोचे किती कलर असतात सांगा, तुम्हाला इथनं पुण्याहून मुंबईला जायचं तर कुठले ते म्हणतो ना स्टेशन्स येतात ती नावं सांगा. एका फ्रायडे मेमरी कॅफेचं मला आठवतं, मुंबईच्या आजी होत्या. मी म्हटलं तुम्ही उपनगरांची नावं लिहा. त्यांना डिमेन्शिया माइल्ड मॉडरेटमध्ये आहे, त्यांना आठवलं नाही. त्यांनी त्यांच्या दाजींना फोन केला आणि म्हणे स्टेशनाची नावं सांग रे, इथे क्विज घेतात, मला माहिती पाहिजे. अरे म्हणलं आजींचं एवढं डोकं चाललं तरी खूप आहे. लिटरली शी कॉल्ड समवन अँड शी रोट ऑल 10 नेम्स. आपण पूर्वीच्या काळी खेळायचं होतं, तुझ्या वयामध्ये माहिती नाही, नाव गाव वस्तू प्राणी सिनेमा बघ. सो ह्या लोकांसाठी ना त्यांना रेमिसान्स थेरपी म्हणजे चॅलेंज करणं त्यांच्या बुद्धीला. सिनेमा जुना ऑडिओ क्लिप वाजवणं, गाणं ओळखायला सांगणं, नटनट्यांचे पिक्चर ओळखायला सांगणं आणि 5 भाज्यांची नावं, 5 फळांची नावं, अशी ती बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी जर का त्यांना सांगितल्या तर ते लिहिताना ते बुद्धीला त्यांच्या चालना मिळून मग ते उत्तरं देतात. आणि इट कीप्स देअर माइंड वर्किंग. म्हणजे बेसिकली नाही तर मग काही वेळेस मला असं होतं की ह्यांना लता मंगेशकरची 3 गाणी सांगा, तर ते पण नाही आलं. अरे म्हणलं तुम्ही किती गाणी ऐकता, लता मंगेशकरची 3 गाणी तुम्हाला नाही म्हणता येते. नाही पटकन आठवत नाही मॅडम. हां असं होतं ते. मग देन वी अंडरस्टँड की नो देअर कॉग्नेटिव्ह इज मोर डिक्लाइन टुवर्ड्स नॉट इवन अंडरस्टँडिंग अँड टेलिंग. पण काही काही वेळेस खूप म्हणजे जुनं कोणी दाखवलं ना, खूप जुनंही आठवतं बरं का त्यांना एकदम. तर मग ते स्वतः स्टोरी सांगतात. हां एकदम स्टोरी सांगायला एकदम सगळ्यांना मध्ये सांगतात की मैंने इसका पिक्चर देखा था, मग काय झालं होतं असं. वेन वॉज द लास्ट टाईम वेन यू हॅड गॉन टू मूवी विचारलं, राईट डाऊन द नेम ऑफ द मूवी. तर कित्येक जणांना कित्येक वर्षापूर्वी त्यांनी सिनेमा बघितला होता, मग तो आठवला. मग त्याची स्टोरी तुम्हीच सांगा. मग देन एव्हरीबडी हिअर स्टोरी टेलिंग इज अ कॉमनेस्ट एकदम छान ॲक्टिव्हिटी की तुमची स्टोरी सांगा तुम्ही.
तुम्हाला जी आवडते ती, मग ती बाकीचेही ऐकतात, मग बाकीचे ऐकता ऐकतात ते पण स्टोरीमध्ये ॲड होतात. हेच कारण असू शकतं का की बऱ्याचदा वृद्ध जुन्याच गोष्टींमध्ये रमतात आणि मग तेच तेच परत परत सांगतात. म्हणजे मी कारण माझ्या घरी आजी आहे आणि ती सतत एक काहीतरी टेप लावल्यासारखं काहीतरी जुनं सांगत बसते आणि प्रत्येक वेळेस मग त्यात आता नवीन गोष्टी ॲड करत जाते आणि आम्हाला इतकी मजा वाटते ते ऐकायला की एकच गोष्ट असते जी तिने काहीतरी वर्षांपूर्वी सांगितली आहे, त्याच्यानंतर वेगळे वेगळे व्हर्जन्स ऑफ त्याच स्टोरी असतात. म्हणजे वेगळ्या गोष्टी नाही घडल्या का आयुष्यात तर कदाचित घडल्यात, पण दुसरं काही आठवतंय का तर तेवढंच आठवतंय आणि त्याचीच एक टेप वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू असते. अगदी बरोबर आहे. मॅडमनी जे सांगितलं मगाशी की ह्या लोकांचं, माझ्याकडे एक एक्झाम्पल असं आहे की प्रोफेसर कॉलेजच्या त्या आमच्याकडे राहायला आल्या आणि आमच्याकडे एक 10वीचा मुलगा होता. डिमेन्शिया म्हणजे विसरभोळेपण आहे. मी याला हैदराबादलाच जायचं म्हणून खूप मागे लागायच्या नेहमी आणि त्यांनी 10वीचा अभ्यास चांगला घेतला. म्हणजे त्यांची मेमरी अबाउट दॅट एज्युकेशन ती एकदम बरोबर होती. त्याचा मुलाचा छान अभ्यास घेतला, तो चांगला पास झाला, पण त्यांची मेमरी प्रेझेंट. आणि त्यांनी आमच्याकडे एक जण आले होते गेस्ट, त्यांना सांगितलं या मॅडमच्याच कॉलेजमध्ये मी काम करते, या तिघींची रूम आहे, आम्ही सगळे प्रोफेसर आहेत तिथे झोपणार. तेवढे तुमचं कॉलेज पण आहे का मॅडम? म्हटलं नाही हो, कोणी सांगितलं? नाही, त्या आजीनी सांगितलं मला, ते तुमच्या कॉलेजमध्ये नोकरी करतात आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन कधी PFचे पेपर माझे करून ठेवा मॅडम तुम्ही. सो इवन दो आय फील की शी इज इन इन्स्टिट्यूशनल केअर, त्यांच्या दृष्टीने हे कॉलेज आणि मी एका मुलाला शिकवते इथे 10वीचा विषय स्टॅटिस्टिक आणि मॅथ्स, आणि इट इज स्टॉल देअर. म्हणजे एका काकांबरोबर पण आम्ही पण हा असा एक्सरसाइज केला होता. ते खूप छान इंग्लिश होतं, त्यांचं भाषेवर खूप प्रभुत्व होतं. तर आमच्या इथे आजूबाजूला 3-4 मुलं होती जी 6वी-7वीतली होती. तर त्यांना आम्ही गोळा केलं आणि म्हटलं काका यांना इंग्लिश शिकवा ना, कलोकियल इंग्लिश शिकवा, बोलायचं इंग्लिश शिकवा. आणि ते 1 तासभर त्या मुलांना इतकं सुंदर इंग्लिश शिकवायचे. तास झाला, संपला तास की मग मी कुठे आहे, तुम्ही कुठे आहे, मग काय झालं ते काही नाही आठवणार, पण ते तासभर इंग्लिश व्यवस्थित शिकवायचे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं त्यांची नस आपण पकडली ना आणि त्यांना ते करायला लावलं ना की ते रमतात त्याच्यात, ते रमतात, मस्त करतात. मग पण तेवढा काय तास 1.5 तास जो काही त्यांचा जातो तो उत्तम जातो, कारण इंग्लिश माहिती आहे त्यांना. बरोबर. आणि ती मेमरी शाबूत आहे अजून. आणि कोणाची कुठली मेमरी शाबूत आहे आणि कुठली गेली आहे हे आपल्याला शोधावंच लागतं. ऑब्झर्वेशनच करावं लागतं. आपण मेमरीबद्दल बऱ्यापैकी बोलतोय. आता मला खरं तर तुम्हाला हेच विचारायचं आहे की फक्त मेंदूवरच परिणाम होतो का, म्हणजे मेमरीवरच परिणाम होतो की आणखीनही काय परिणाम त्यांच्या एकूण व्यक्तित्वावर दिसायला लागतात? म्हणजे अर्थात जर आत्ता मी काहीतरी बोलतोय आणि बोलता बोलता एखादी गोष्ट आठवली नाही तर मला खूप हतबल झाल्यासारखं होणार आहे आणि मला असं वाटायला लागेल कदाचित की माझा सेल्फवर्थवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तर नेमकं काय होतं, किंवा काय त्यांच्या हेल्थवरती बाकी काही परिणाम होतात का? इतर काय काय परिणामही होतात डिमेन्शियामुळे? पर्सनॅलिटी बऱ्यापैकी चेंज होते, मूड स्विंग्स बऱ्यापैकी यायला लागतात. पर्सनॅलिटी चेंज होते म्हणजे चिडचिडेपण वाढणं, एकाकीपण वाढणं, स्वतःला आयसोलेट करून घेणं, कुठेही फारसं सहभागी न होणं, हे सगळे दिसायला लागतात अर्ली स्टेजमध्ये. त्याच्यानंतर निर्णय क्षमता कमी होणं, की आकडेमोड, म्हणजे आता काही पैसे दिले आणि सांगितलं दूध घेऊन या, तर ते दुधाचे किती पैसे आणि किती परत आणायचे हे न समजणं, ह्या पद्धतीचे चेंजेस दिसायला लागतात. डिसोरिएंट व्हायला लागतात, की बाथरूम कुठली आहे, रूम कुठली आहे ते कळत नाही, अशा गोष्टी पुढे जाऊन त्या व्हायला लागतात. असे बरेच तोल जायला लागतो, तोल जातो. म्हणजे कारण लहान मेंदूवरती जर का थोडाफार परिणाम झाला असेल तर तोल जाऊन फॉल म्हणजे पडणं हे बऱ्यापैकी व्हायला लागतं. तर असे हे चेंजेस तर खूपच दिसतात. किंवा सातत्याने काहीतरी खायला मागणं, सतत खात राहणं, ती म्हणजे कारण टेस्टबर्ड्स इतक्या वीक झालेल्या असतात आणि त्यांना जे काही खाण्यानी जे रिवॉर्ड्स किंवा काही करण्यानी जे रिवॉर्ड मिळणार असतं ते तर आता सगळं संपलेलं आहे. तर मग खाणं आणि त्यातल्या त्यात गोड पदार्थ खाणं हे एकमेव गोष्ट उरते त्यांच्या आयुष्यात जे त्यांना रिवॉर्डिंग वाटतं. म्हणून ते करत राहणं. मग डबेच्या डबे खाली करणं, कळणारच नाही. घरात जर का चिवडा करून ठेवला आहे काही असेल तर भराभर खातात आणि किती खाल्लं आहे हे याचं मोजदाद नाही करतायत. त्यामुळे ती एक काय म्हणतो त्याला, इतकी भूक त्यांच्यामध्ये येते, कारण बाकी काहीच काम चालू नाही आहे ना.
मग ते पण ती फॅकल्टी पण खूप जोरदार पुढे यायला लागते. याच्यामध्ये मी एक सांगेन की वॉन्डरिंग म्हणजे आपण म्हणतो ना, पुढे जाऊन मेंदू माझं काहीतरी वेगळाच विचार करतोय. म्हणजे आज आता आपण असे गप्पा मारतोय तर तसे गप्पा नाही मारत, त्यांचा मेंदू कुठेतरी भलतीकडे असतो. म्हणजे बाहेर जाणं, मी माझं रेंट ॲग्रीमेंट करायला गेलो होतो, तर कुठलं रेंट ॲग्रीमेंट होतं, तुम्ही इथे आहे आमच्या संस्थेमध्ये गेले 5 वर्ष, नाही रेंट ॲग्रीमेंट करायला गेलो होतो. किंवा मग मी औषधाच्या दुकानात, माझं औषधाचं दुकान आहे, सो मी ह्यांनी औषध दिलं का, म्हणजे ते स्वतःमध्ये मग्न होणं, म्हणजे प्रेझेंटशी काही संबंध नाही, पण त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये राहणं आणि तेच खरं समजणं, हा जो फरक होतो हा मोठा फरक आहे. मग मला टॉयलेटचं समजत नाही कुठे जायचं, मी कुठलाही कोपरा बघून शू करतो. मग अशा ठिकाणी घरच्या लोकांनी काय करायचं की कुंड्या ठेवून द्यायच्या घरी चारी कॉर्नरला, की दे विल नॉट युरिनेट ॲट एनी कॉर्नर. कारण कुठलाही कॉर्नर दिसला की त्यांना वाटतं इथे जाऊन मग त्यांनी ॲरो लावणं, टॉयलेट इकडे आहे, बाथरूमला नेणं, आंघोळ करायला मग ते पाणी थोडंसं शिंपडणं, म्हणजे अगेन इट्स अ ट्रिक. ते आंघोळ नाही करत, मग थोडं पाणी ओलं करायचं की शर्ट बदलायला लागलं की बाथरूममध्ये न्यायचं. हे घरच्यांना खूप सोपं, म्हणजे दीज आर स्मॉल स्मॉल ट्रिक्स विच मेक देम लाईफ इझियर टू हँडल देम. जेवताना पण चमचा असा पुढे न्यायचा आणि नंतर बाहेर घ्यायचा, नंतर 2 मिनिटांनी पुढे न्यायचं. कारण का त्यांना, मला जेवायचं तर मी पटकन तोंड उघडणार, पण ह्यांच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे तो चमचा पुढे येऊन करायला इट टेक्स टाईम. आणि आपण गडबडीत ठुसत गेलो तर ते ॲस्पिरेट होतात. ॲस्पिरेशन इज व्हेरी कॉमन डेथ ऑफ डिमेन्शिया. खाताना त्यांनी खूप काळजीपूर्वकच भरवायला पाहिजे, कण अडकला की गेलंच, म्हणजे खूपच त्रासदायक होतं ते. मग सो असं चमचा पुढे न्यायचं. आमच्याकडे ट्रिक आहे, आम्ही सांगतो चमचा पुढे नेतो, बाहेर नेतो, मग जेव्हा करतात तेव्हा तो चमचा त्यांना देतो खायला, असं ते आहे. नाही तर मला खरं तर आता तिकडेच यायचं आहे की ज्यावेळेस घरात कोणाला तरी डिमेन्शिया डायग्नोज होतो त्यावेळेस पुढे काय, म्हणजे कशी काळजी घ्यायची. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की काय त्यांचा बिंदू एअरप्लेन मोडवर गेला, तर त्यांना स्वतःला तर या गोष्टींची फार जाणीव नसणार आहे. त्यांना स्वतः तर, म्हणजे ज्यांना अगदी काय माइल्ड मॉडरेट लेवलला असेल तर कदाचित त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल आणि ते काळजी घेऊ शकतील. पण वरकरवी बघता हा कुटुंबाचीच मोठी जबाबदारी आहे आणि त्याचाच खूप मोठा रोल दिसतोय. बरोबर. त्याच्यावेळेस घरात कोणाला तरी डिमेन्शिया होतो त्यावेळेस कुटुंबाने सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे, त्यांना कसं हाताळलं पाहिजे. कारण अर्थात जर ते सतत विसरणार असतील तर सतत खटके उडणार आहेत, सतत चिडचिड होणार आहे, भांडणं होणार आहेत, मध्येच ते कुठेतरी जाणार आहेत आणि परत येणार नाही आहेत आणि त्याच्यासाठी सतत कुणीतरी एक माणूस त्यांच्या मागे लावावा लागणार आहे. 24 तास. तर हे असं सगळं होत असताना घरच्यांनी काय काळजी घ्यायला हवी या सगळ्यात? आता एक सगळ्यात महत्त्वाचं, या डिसीजमध्ये जेव्हा डायग्नोज झालं आहे, डॉक्टरांनी सांगितलं की यांना माइल्ड टू मॉडरेट डिमेन्शिया किंवा सिव्हिअरिटीकडे जातो, कंपॅशन, की ह्यांचा हा मेंदू काम नाही करत आहे जो माझा करतो आहे ॲज अ फॅमिली मेंबर. तर तो कंपॅशन असणं खूप गरजेचं आहे. कारण का ते इरिटेट खूप करणार आहे, जेवायला दे म्हणणारे 10 वेळेला. कोणतरी समजा एखाद्याचं, माझ्याकडे एक किस्सा आला होता मध्ये की मुलगा अमेरिकेत येणार आहे, तो येणार होता रविवारी. गुरुवारपासनं त्या आजोबांनी आजीला कमीत कमी 150 वेळा दररोज विचारलं कधी येणार आहे, कधी येणार आहे, तर रविवार येणार, ह्या किती वेळा. मग मी त्या आजीला म्हणलं, हो त्यांना डिमेन्शिया, कारण का त्यांनी एक विचारलेलं विसरून गेले, त्यांना नाही लक्षात राहिलं की मी ह्यांना इतक्यांदा विचारलेलं आहे. पण आजींना तर काउंट, मग आजी इरिटेट झालं. मी म्हटलं नाही, तुम्हाला खूप पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, याच्यात गैरसमज एक अजून असं होतं नातेवाईकांचा की हे मुद्दामून करतायत, म्हणजे अगदी आम्हाला त्रास देण्यासाठीच करतायत हे. तर मी अगदी या एपिसोडच्या निमित्ताने सांगेन की ते नाही करत तसं मुद्दामून. वन हॅज टू हॅव कंपॅशन टुवर्ड्स देम, आणि मगच तुम्ही त्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकाल. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी होते की मुद्दामच करतात असं जेव्हा ते म्हणतात ना, तेव्हा तिथे एक असं लक्षात येतं बघा की ते मुद्दाम करत नाही आहेत ॲक्च्युली, की त्यांना हे होते म्हणून. पण घरच्या लोकांना ते मान्य नसतात. ते म्हणतात इतर बरं सगळं समजतं आहे त्यांना, आणि हे कसं नाही समजत आहे. पण त्यांच्या कुठल्या मेंदूच्या पेशींना त्या डॅमेज झाल्या आहेत किंवा ते झाल्या आहेत त्याच्यानुसार ते वागत आहेत. त्यांनी काहीतरी मागचं, अहो त्याला ते आठवलं की मग हे का नाही आठवत आहे, पण हेच आठवत नाही, हाच तर आजार आहे, तोच तर सिम्पटम आहे, हे कळत नाही. त्यामुळे काय होतं, इमोशनल जी गुंतवणूक आहे ना, तिथनं जर का ही लोकं थोडी बाहेर पडली आणि त्यांच्याकडे एक आजारी माणूस म्हणून जर का बघितलं तर खूप गोष्टी सुकर होतील. का प्रत्येक गोष्ट पर्सनली लावून घेणे, प्रत्येक गोष्ट, आता जेवायला वाढा असं मगाशी की मला जेवायला नाही दिलं, मला जेवायला नाही दिलं, ते म्हणणारच आहेत ते की मला जेवायला नाही दिलं. मग इकडे जर का सून असेल तर ती म्हणते जेवायला काय नाही दिलं, मी तर आत्ता दिलं, मी गरम पोळी करून दिली, मी त्यांच्यासाठी कुकर लावला. अगं हो तू ते केलंस, पण त्यांना कळत नाही आहे ना.
मग ज्यांना कळतंय त्यांनी जास्त संयम ठेवणं, जास्त कम्पॅशनेट राहणं, जास्त समजावून घेणं, ही जबाबदारी ज्यांना कळते त्यांचीच होते ना. त्यांचीच होते. आणि ती असायला पाहिजे ना मग. कारण स्वतः चिडचिड केलीत आणि त्यांच्यावर डिस्प्लेसमेंट झाली तर मग ते कुठे जाईल सगळं. मग आपणच शांत राहणं. म्हणजे मला एक किस्सा आठवतोय कोविडच्या काळातला. एक IT मधला इंजिनियर आला, वडिलांना घेऊन आला, गावी तर एकत्र राहत होते. वर्क फ्रॉम होम इज व्हेरी व्हेरी कॉमन. तर ते मुलांनी सांगितलं की बाबा तुम्ही या खोलीत येऊ नका, माझं ऑफिसचं काम चालू आहे. बाबांना ते काही समजलं नाही. बाबा येऊन सारखे त्यांच्या लॅपटॉपमध्ये डोकत होते. मी अगदी हातापाईपर्यंत प्रकरण आलं. ते मी तो रडायलाही लागला मुलगा की अहो मला असं मी काय करू आता, माझे बाबा ऐकतच नाही. म्हटलं अरे तुझे बाबा ऐकणारच नाही आहेत. यू नीड टू अंडरस्टँड की त्यांना तू एक तर केअरटेकर ठेव 24 तासासाठी किंवा बांधून असं नाही, पण एका खोलीत लक्ष ठेव त्यांच्यावरती. ते नाही ऐकणार आहेत. तुला ते इतकं राग आला आणि तू त्यांच्यावरती हात जो उचलला तर ते हे स्टॉप झालं पाहिजे खरं सांगते. कारण ना तुम्ही काय करता म्हणजे तुम्हाला माहिती त्यांना ती फॅकल्टी गेली आहे ते तुम्हाला 10 वेळा त्यांना सांगून नाही समजणार आहे. बेसिकली काय की त्यांना सांगून नाही समजणार आहे. तर फॅमिली मेंबरनीच ते समजून घ्यायला गरजेचं आहे ते. आणि फॅमिली मेंबरनी एकत्र बसून त्या आजाराला आपण सगळे मिळून तोंड कसे देणार आहोत हा एक विचार केला पाहिजे. बाकीचे मतभेद बाजूला ठेवून ते असू द्यात, त्यांचे जे असतील ते. पण आत्ता एक डिमेंटिक माणूस आपल्याकडे आहे तर त्याच्यासाठी टर्न बाय टर्न प्रत्येकाने कसं काम केलं पाहिजे, इन्क्लुडिंग त्यांची ॲडोलिसंट मुलंसुद्धा. त्यांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्यांना पण कळलं पाहिजे की आपला रोल काय आहे त्यातला. आणि हे जर का असं केलं आणि एक म्हणजे काय म्हणतो सांघिक एफर्ट्स झाले तर कदाचित ते जे काही जो भयंकर संकट आलं आहे असं जे वाटेल ते थोडंसं कमी होऊ शकेल. म्हणजे माझ्या एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एका टिपास्नो म्हणून जे ट्रेनिंग देतात डिमेन्शियामध्ये, त्यांना मी विचारलं व्हॉट इज द राईट टाईम टू ब्रिंग दिस टू अ इन्स्टिट्यूशनल केअर. तेवढं जस्ट बिकॉज यू आर ट्रेंड यू थिंक दॅट एव्हरी वन शुड कम टू यू. फॅमिली इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर. म्हणजे तुम्ही ट्रेंड आहात म्हणून तुम्ही म्हणलं नाही माझ्याकडे खूप लेट स्टेजला येतात तर मला असं वाटतं हे थोडे अर्ली स्टेजला आले तर मला काही स्कोप राहील रे करायला तिथे. म्हणजे हॉल्ट करायला स्कोप राहील. बरा होणारा आजार नाही आहे पण हॉल्ट तरी करता येईल ना. अगदी सिव्हिअरिटीकडे म्हणजे बियॉन्ड मेडिसिन्स जातात ते. म्हणजे ब्लॅबरिंग म्हणजे लिटरली त्यांचं बोलणं समजत नाही. ब्लॅबरिंग म्हणजे नुसतं बडबड करत राहतात. कॉन्व्हर्सेशन करू शकत नाही. ह्याच्यात इको पण येतो. म्हणजे मी ह्यांना हा प्रश्न विचारला हे मला तेच प्रश्न विचारणार. तो इको येतो त्याच्यात. म्हणजे ते कॉन्व्हर्सेशनच होत नाही. तुमचं नाव काय, मग ते म्हणणार तुमचं नाव काय. हे जेव्हा होतं तेव्हा दे हॅव गॉन बियॉन्ड रिपेअर. म्हणजे ते बरेच नाही होणार आहे. तर अशासाठी म्हणून मी त्यांना विचारलं व्हेन इज द राईट टाईम. ते म्हणे नाही फॅमिली इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी. फॅमिलीने आधी त्यांना सांभाळलं पाहिजे. नाही झाले तर देन दे शुड कम टू इन्स्टिट्यूशन. डोंट थिंक की तुमचं ट्रेनिंग आहे आणि तुम्ही सगळ्यांची काळजी घेऊ शकाल असं नाही आहे. पण खरं सांगू का व्हेरी ऑनेस्टली हा डिसीज कोणालाही होऊ नये. खरं हे इतकं याचे पुढचे जे आहेत ना ते शिव्या देणार, अर्वाच्य शिव्या देतात. मग फॅमिली मेंबरला हा नव्याने साक्षात्कार होतो रे की माझी आई कालपर्यंत इतकी सोजवळ वागत होती, माझे आजोबा इतके, आज काय घाणेरड्या शिव्या देतात ते. आणि मग हे म्हणजे एकदम साक्षात्कार होतो त्यांना. मग ते म्हणतात अहो काय आम्ही बोलू पण नाही शकत, इतक्या घाण शिव्या ते आम्हाला देतात. म्हणजे अगदी परवाचाच एक किस्सा सांगते. एकदम व्यवस्थित सुखरूप सुखी कुटुंब आमच्याकडे आलं. त्यांना मी असेसमेंट करून दिली होती डिसेंबरमध्ये. तर म्हणले डे केअरला पाठवतो किंवा आपण बघूया. ते परवा आले. इतकं एम्बॅरसमेंट त्यांच्या नवऱ्याला झाली कारण का बायको त्यांच्या नावाने काय वाटेल त्या स्टोरीज सांगत होती. म्हणजे इम्पॉसिबल स्टोरीज. माझा नवरानी बाई ठेवली आहे, माझा नवरा दारू पितो, माझा नवरा मला मारहाण करतो. ते इतके ओशाळल्यासारखे झाले. अहो म्हटलं नाही आय अंडरस्टँड. नाही मॅडम मला तुम्हाला भेटून सांगायचं. म्हटलं नाही मला कळालं की आजी इज मेकिंग अप ऑल दो स्टोरीज. त्या खऱ्या नाही त्यातल्या. आता हे अचानक कुठनं आलं बघ. आणि त्यांची मुलं परदेशात. ते फोन करून आई बरी आहे ना. म्हणलं 15 दिवस तुम्ही आईला भेटायलासुद्धा येऊ नका, शी इज गोइंग टू बी ऑल राईट. मग एकदा बाबा तिकडनं आले. म्हटलं हे कोण आहेत. माझे मिस्टर आहेत. म्हटलं जायचं आहे का घरी. हो म्हटल्या 15 दिवसांनी. पण त्या दिवशी त्यांना काय झालं होतं खूप म्हणजे दे वर यू समबडी हू सेन्सिबल. त्यांना हा डिफिकल्ट टू हँडल. तर आम्हाला ॲज अ इन्स्टिट्यूशन वी नो 10 people or 20 people. फॉर समबडी न्यू हॅपनिंग इन द फॅमिली इज अ बिग थिंग टू. बाबा यांचं काय करायचं आता काय करू. हो मी मॅडम मी तसं नाही आहे म्हणले. हो म्हटलं नाही तुम्ही तसे नाही. मला अगदी 100-200% आहे. मला असं वाटतं की
सायकॅट्रिस्टची मदत घ्यायला पाहिजे. न्यूरोलॉजिस्टकडे ही लोक जातात. तो ब्रेन डिसीज आहे, तो ब्रेन डॅमेज होतो त्याच्याकडे. पण त्या न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेमबरोबर सायकॅट्रिक प्रॉब्लेम जे तयार होतात ना, एजिटेशन, इन्सोमनिया, अर्वाच्य काहीतरी बोलत राहणे आणि कधीकधी आक्रमक होणे, त्याच्यासाठी सायकॅट्रिस्ट खूप मदत करू शकतो. आणि बरेचदा ही लोकं एकदा म्हणतात नाही आम्ही दाखवलं आहे ना डॉक्टरला. कोणाला दाखवलं? नाही, न्यूरोलॉजिस्टला दाखवलं. मग जर का म्हणलं ना एकदा सायकॅट्रिस्टचं पण ओपिनियन घ्या ना, तर ते म्हणणं आता कशाला घ्यायचं आहे? पण त्यांचं अंडरलाईन डिप्रेशन आहे, हा चिंता आहे कुठेतरी. या सगळ्याला सायकॅट्रिस्ट खूप उपयोगी पडू शकतो. आणि मग ते दोन्ही मिळून आणि मग आम्ही आमच्यासारखी लोकं जर का काम केलं तर बऱ्यापैकी काम होऊ शकतं असं आम्हाला वाटतं. की कारण सायकॅट्रिस्टचं काम करतो, न्यूरोलॉजिस्टचं करतो, आम्ही सगळे थेरपिस्ट देतो आणि मग ते काम जरा मॅनेजेबल होऊ शकतं असं वाटतं. नाहीतर तो एपिसोड जसा यांनी सांगितलं की शिवीगाळ करणं, आक्रमक होणं, कुठल्या तरी बॉडी पार्ट्सला हात लावून काहीतरी लैंगिक इच्छा प्रदर्शित करणं. आणि जर का नवीन स्टाफ असेल आमच्याकडे तर त्या गोंधळून जातात आणि त्या म्हणतात की आज आजोबा असं म्हणले. आत्ता आमच्याकडे एका आजोबांनी आमच्याकडे काम करणाऱ्या सोशल वर्करला म्हणले, तू अगदी माझ्या बायकोसारखी आहेस. ती रडत आली. ती म्हणली मला बायकोसारखं म्हणतात. तू समजावून घे ते का म्हणतायत. हां, ते आजारी आहेत, तू नाही आहेस ना आजारी, तर तू हे लक्षात घे. त्यांना तू असं तो लाईट वेनमध्ये घ्यायला शिका की ते बायकोसारखं म्हणले. त्यामुळे बघू ना फोटो मला बायकोचा, मी त्यांच्यासारखी दिसते का, काहीतरी लाईट वेनमध्ये घ्या काहीतरी. मग नाही तुम्ही मिटिंग घ्या मॅडम, मग तुम्ही अमकं करा मॅडम. काही गरज नाही, मिटिंग घेऊन करायचं काय. मग त्यांना काय आपण सांगणार आहोत, तुम्ही शिका की त्यांच्याबरोबर डील कसं करायचं, तुम्ही शिका त्यांच्याबरोबर कोपअप कसं व्हायचं, तुम्ही शिका की किती अंतरावर त्यांच्या राहायचं. कारण खूप बॉडी पार्ट्सना हात लावतात, खूप काहीतरी विचित्र हावभाव करतात आणि हे त्यांच्या गावी नाही आहे. ते जसं शिव्या त्यांना माहिती नाही आहेत तसं हे पण त्यांच्या गावी नाही आहे. पण अशा गोष्टी होतात. तर मग आपणच शिकायला पाहिजे, जे आपण समजू शकतो त्यांनीच हे शिकायला पाहिजे की त्यांच्याबरोबर कसं राहायचं. बापरे. मला खरं तर ह्यालाच कंटिन्यू करत हे विचारायचं आहे की त्यांच्यासोबत मग संवाद कसा साधायचा जर त्यांना आपण काही बोललेलं कळत नाही आहे आणि ते सतत काहीतरी एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे ज्याच्यामधनं आपण पुट ऑफ होणार आहोत आणि आपण काहीतरी काळजी वाटून घेणार आहोत, तर कम्युनिकेट कसं करायचं. ह्याच्यामध्ये एक खूप सांगते महत्त्वाचं की आमच्याकडचे एक आजोबा आहे, त्याच्यामुळे अरे कोई तो मुझको प्यार करो, म्हणजे अगदी त्यांना ते स्पर्शची जाणीव बाहेर आहे. म्हणजे ते असं माणूस डिमेन्शिया झाला म्हणजे नाही. मग मी माझ्या मॅनेजरचे काय रे त्यांना एक मिठी मार ना तू, छान असं घट्ट, ही विल फील बेटर. तर हे जे कम्युनिकेशन आहे ना, हे कम्पॅशननीच जमतं. म्हणजे आमच्याकडच्या 2 आज्या तुला सांगते, एकमेकींशी गप्पा मारतात, एकमेकींची भाषा एकमेकींना समजत नाही, पण दे आर सो हॅपी अँड दे आर सो ब्लिसफुल इन रिलेशन. म्हणजे दोघी आज्या एकदम, आणि त्यांचं छान जमतं. आम्ही दोघींना एकाच रूममध्ये ठेवलं आहे. ते एकमेकींना एक अक्षरसुद्धा समजत नाही, पण छान संवाद साधतात. मग आम्ही म्हटलं छान जमलं असं. किंवा एका आजीला असं वाटलं की ते त्या खोलीत माझे मिस्टरच आहेत, मग ते जाऊन त्यांना दिलं का जेवण. आता म्हणलं हे त्यांना दिलं का जेवण म्हणजे कोणाला ते बरेच का. मग त्या जाऊन चौकशी करतात, आपण जाऊन चौकशी करतात. सो दिस काइंड ऑफ कम्युनिटीमध्ये वी एनकरेज दॅट डझंट मीन दॅट दे आर बिंग काइंड ऑफ लुक्ड आफ्टर टिपिकली ऑफ हजबंड वाईफ. नाही, हे दीज आर ऑल ब्लिसफुल रिलेशनशिप वेअर माय स्टाफ. अशा कम्युनिटीमध्ये म्हणजे जे काळजी पण घेतात एकमेकांची, असं की त्यांना दिलं का जेवण, मग ते त्यांना म्हणजे दे इज नो बडी बट शी थिंक्स दॅट इज हजबंड. मग ते असे ब्लिसफुल रिलेशनमध्ये. म्हणजे परवाचा एक किस्सा, अगदी ते आजोबा आमच्या सारखे बाहेर जात असतात आणि आमचं सिक्युरिटी त्यांना अडवतो. आता ह्यांच्याबरोबर अडवणूक केली तर ते जास्त ॲग्रेशन जातात की थांबवलं, हात धरला, हे दे डोंट लाईक दिस ॲट ऑल. मग लेट हिम मूव इन टू अ स्पेसिफिक एरिया. आणि मग ते बाहेर जायचं असलं की आमच्या मॅनेजर सांगितलं ह्यांच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे त्या पेशंटला सांगितलं, रेसिडेंटला, की ह्यांच्यावर लक्ष ठेवायला बाहेर नाही पाठवायचं. सो ही फेल्ड की बापरे, ही हॅज टू लुक आफ्टर. ते स्वतः खुर्चीत बसून राहिले. त्याला मॅडम ये बाहेर जा रे, क्या करना है. ते म्हणते उनको नाही भेजना. तर इतकं छान, ते उनको नहीं भेजना, हाँ नहीं जाने का, तुम इधर रुको, बैठो मेरे बाजू में. तर जे स्वतः पळत होते ते बसून आता ह्यांची चौकशी आणि ह्यांच्यावरती लक्ष ठेवत आहे. सो ट्रिक आहे, पण खूप ट्रिक आहे. एक अजून अशीच एक सांगते, एक आजी म्हणण्यापेक्षा एक प्रिन्सिपल होत्या मुंबईच्या.
त्या म्हणल्या मला राहायचंच नाही तुमच्या इथे, आणि आमच्या इथे नवीन होतं तेव्हा कुलूप वगैरे नव्हतं. अरे म्हणलं ह्यांना इथे ठेवलं तर ह्या रात्रीतनं जातील, एकदम ॲग्रेशन पण होत्या. मी माझ्या गाडीतनं घेऊन गेले, आमच्या दुसऱ्या सेंटरला नेलं. तिथे आमचा मॅनेजर होता, ठाण ठाण गाडी वाजवत होता. मी म्हटलं बाबा माझी गाडी राहते आज का जाते, म्हणजे असं इतक्या जोरात वाजवत होते. खूप आहे, सोडा सोडा. तिथे गेल्या, माझ्या मॅनेजरने सांगितलं काय झालं मॅडम? नाही ह्यांनी मला पकडून आणलं इकडे. ते म्हणे हो मला पण आणलं आहे, तुम्हाला पण आणलं आहे का? आता बघा रात्र झाली उशीर, आपण दोघं जेवण करू आणि उद्या पोलीस चौकीत जाऊ. सो ही किती क्रिएटिव्हिटी त्या मॅनेजरची, म्हणजे खरंच सांगते. विठ्ठलनी ते सांगितलं आणि मला रात्री काळजी, विठ्ठल ते राहता येत ना व्यवस्थित आजीकडे, अगदी नवीन 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो म्हटलं तुम्हालाही आणलं आहे का? मला पण पकडले, आपण जेवण करू, इथे मिळते जेवण आता, आणि उद्या सकाळी पोलीस चौकीत जाऊ. कुठलं काय आजी सकाळपर्यंत विसरून गेल्या की त्यांना जायचं पोलीस चौकीत असं. मग ही अटेन्शन पाहिजेच आहे, नाही तर मग अवघड आहे. किंवा मी घरी जातो, आमच्याकडे एकाने फोन केला, अहो त्या आजी कालपासून म्हणतात घरी जायचं आहे, त्यांना तुम्ही घरच्यांना बोलवा बरं. अहो म्हणलं त्या घरी असताना घरी जायचंच म्हणत होते. अँड इट्स अ सिम्पटम ऑफ डिमेन्शिया. म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मुलाला बोलवायची गरज नाही. मी त्यांना बोलवलं, म्हणलं आजी कुठे जायचं आहे, तुमचा पत्ता लिहा, डायव्हर्ट. ही खूप ट्रिक आहे, ही घरचे लोक पण करू शकतात. त्यांनी एखादी गोष्ट करायची म्हणलं हो हो करू ना, नाही नाही म्हणायचं, हो करायची. लिहा पत्ता, कुठे जायचं आहे तुम्हाला, कसं जायचं आहे, बुकिंग करू. सो ह्याच्यात ते एंगेज राहतात आणि मग ते विसरून जातात. हे घरच्यांनी पण करायला पाहिजे असं. डायव्हर्ट करणं टॉपिक, त्यांना नाही न म्हणणं, नाही न म्हणणं, आत्ता देणार नाही नाही म्हणणं. पोळी का, पोळी हवी आहे का, हो देते ना, एक 5 मिनटं थांबा, त्या विसरलेल्या असतात. पण तो जो डायलॉग आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. आत्ताच खाल्लीत ना, मग परत का मागताय, नाही हो हवी आहे का, बरं देऊ, असं म्हणणं सोपं जातं. अच्छा तुम्हाला आता लिहायचं आहे का, आजी कागद देते हां, थांबा जरा एक 5 मिनटं. 5 मिनटं थांबा. तुम्ही पॉझिटिव्हली जितकं बोलाल तितकं ते शांत व्हायला लागतात. आणि तू जसं मगाशी विचारलंस ना की हे नवीन नवीन काहीतरी घेऊन येतात, तर मग पण ना काही कालांतराने परत ते बॅक टू नॉर्मल येतात, मग आपलं ऐकतात, मग त्यांचं करतात, मग परत असा एक एपिसोड होतो की ते काहीतरी भलतंच बोलतात. असा हा खेळ चालूच राहतो. म्हणजे आमच्याकडे एक कोकणातनं आले होते आजोबा, येताना 10 लोक घेऊन आले बरोबर, कारण इतके अग्रेशन होतं. आम्ही ऑब्झर्व केलं, आम्हाला असं लक्षात आलं की त्यांना औषधं गोळ्या, म्हणजे खोट्या बाटल्या, लिटरली औषधाच्या खोट्या बाटल्या दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुमचं आपल्या रूमची विंडो दिली की खिडकी, तिथनं औषधं द्यायची. मग आम्ही कागद द्यायचो, ते आम्हाला बाटल्याही द्यायची. म्हणायचे डॉक्टर आहेत का, प्रॅक्टिस करतायत का, चिठ्ठी दिली डॉक्टरांनी. ह्याच्यामध्ये ते एंगेज झाले आणि मग राहिले. 2 वर्ष होती तिथे. ते आम्हाला काहीतरी, मग स्टाफला सवय झाली होती की त्यांना एक चिठ्ठी द्यायची, ते एक बाटली देणार, ती ठेवायची. अहो खोकला बराच नाही झाला सांगायचं. पण ते इतकं की फॉर हिम इट वॉज हिज मेडिकल स्टोअर वेर ही वॉज कीपिंग दोज बॉटल्स. साध्या बाटल्या अगदी, म्हणजे खेळण्यातल्या प्लास्टिकच्या. ही वॉज गिविंग अस अँड वी वर गिविंग इट बॅक अँड नेक्स्ट मॉर्निंग सेम थिंग. अँड यू स्टार्ट बघा डॉक्टर आहेत का, गेले, म्हणायचं नाही बंद झाले. हां मग मी पण दुकान बंद करतो. ते स्वतःची खिडकी अशी लावायचे आणि झोपायला जायचे. बघ आमच्याकडे अशा आजी होत्या, त्यांना आम्ही त्यासारखा आम्हाला म्हणायच्या की मला माझ्या मुलीकडे सोड, माझ्या मुलीकडे सोड. तर आम्ही तेच म्हणतो, आजी तेवढं पटकन दे ना मला मटार सोलून, मग लगेच तुला सोडते मी. मग त्याच्यापुढे मटार ठेवायचे आम्ही. मग मटार तिचे सोलून झाले की ती विसरलेली असायची, मुलीकडे जायचं आहे, मग चल जेवून घेऊ आता आपण. मग परत मुलीकडे जायचं आहे. आजी तेवढा लसूण दे ना सोलून. मग असं करत करतच त्यांना पुढे न्यावं लागतं. नाहीतर त्या हटून बसल्या, आत्ता कुठे, आत्ता नाही जायचं, गप तिथे थांब, असं म्हणायचंच नाही. तेवढं त्यांना करून, पण केवढं त्यांना आवडतं ते, की तेवढं त्यांना बघणं किती उशीर करतात त्या स्वयंपाकाला, चल आपण पटकन करू. मला खरं तर हेच विचारायचं आहे की आता ज्यावेळेस आपण अशा कुठल्या तरी डिमेन्शिया झालेल्या पेशंटसोबत त्यांची काळजी घेतो आहे, त्यास अशा कुठल्या गोष्टी डेफिनेटली करायला पाहिजे त्यांच्यासोबत, म्हणजे डूज आणि डोंट्स काय, की या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत आणि या गोष्टी नक्की टाळल्या पाहिजेत. कारण बऱ्याचदा होतं ना असं की आपल्याला हे कुणी सांगत नाही की कसं बोलायचं आपल्याला, कारण आईवडील असतात, ते म्हातारी माणसं असतात, आपण त्यांना एका विशिष्ट पद्धतीत राहताना, वागताना, बोलताना पाहिलेलं असतं. तर आपल्याला माहिती असतं ना त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष कसं कम्युनिकेट करायचं आहे. पण हा असा आजार एखादा होतो त्यावेळेस आपण त्याच पद्धतीनं कम्युनिकेट करत राहिलो तर कदाचित ती एक दरी निर्माण होऊ शकते आणि आपल्याला काय बोलते ते त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आहे आणि ते जसे रिॲक्ट करतात ते आपल्याला पटत नाही आहे. तर त्याचे डूज आणि डोंट्स असं काही असू शकतात का? त्याचं ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह मला असं वाटतं की डिग्निटी आणि सेफ्टी ठेवावं,
की मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे, कारण ही लोकं आत्ताही आजारी आहेत. बाकी त्यांनी आयुष्य सगळं चांगलंच काढलं आहे, काम करून काढलं आहे. बरोबर. तर त्यांची सेफ्टी आणि त्यांची डिग्निटी या 2 गोष्टी जर का महत्त्वाच्या ठेवल्या तर मग त्यांच्याशी कायम पॉझिटिव्ह संवाद साधावा. त्याच्यामध्ये नाही असे शब्द नाही वापरू, आर्ग्युमेंट्स करू नयेत, त्यांना लॉजिक सांगायला जाऊ नये, की तर्क सांगायला अजिबात जाऊ नये, की असं झालं तर मग असं होईल ना, तसं होईल ना, अच्छा असं करायचं का, बघू हं, करूया. इतकं ते सोपं संवाद, ज्याला अतिशय सोपा संवाद करावा, कारण त्यांना फार कळत नाही किंवा खूप पुढच्या स्टेजमधल्या लोकांना तर खरंच कळत नाही. मग हाताला पकडून त्यांना एखादं फूल दाखवणं, एखादं बाहेर राऊंड मारून येणं, हे करता येतं आपल्याला. पण मला कुठेतरी असं वाटतं की तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा स्पर्श हा कळतो त्यांना, कारण 5 इंद्रिय शाबूत आहेत ना अजून, त्यामुळे स्पर्श कळतो. मग तो रागाने धरला आहे हात का प्रेमाने धरला आहे हात हे त्यांना कळतं. तर स्पर्शाची भाषा पण योग्य पद्धतीने वापरावी असं मला वाटतं. हात ठेवावा खांद्यावर, कधीतरी हातात हात घ्यावा. पण हे आपल्याकडे होत नाही, कारण आपणच लोकं, म्हणजे घरातली लोकं कामानी व्यापानी इतके विचवितलेले असतात खरं तर, की त्यांच्यासाठी त्यांना वेगळा वेळ काढणं हे खरंच खूप अवघड जातं. आणि आय कॅन अंडरस्टँड की हे सगळं करून प्लस यांना बघणं हे अवघड आहे. पण बघितल्याशिवाय पर्याय पण नाही आहे ना, म्हणजे घरातलीच व्यक्ती आहे. तर आपण आणखी, मला कधीकधी असं वाटतं की रागावून बघणं, चिडचिडून बघणं, याच्यापेक्षा प्रेमाने बघणं, कम्पॅशनेटली बघणं, यातनं शेवट जेव्हा होतो ना, तेव्हा ते जे समाधान आहे ना शेवटचं, ते अमेझिंग आहे. अमेझिंग आहे की मला बेस्ट ऑफ द बेस्ट थिंग मी माझ्या आईवडिलांना, सासू सासऱ्याला, जे कोणी म्हातारा असेल त्यांना दिल्यात, असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. हॅपीनेस इज द गोल ह्याच्यामध्ये. बघ, लक्षात घे की त्यांनी आनंद राहणं हाच गोल आहे त्याच्यात. बाकी त्यांनी आता जी फॅकल्टी गेलीच आहे, इरिव्हर्सिबल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय करू शकता? म्हणजे काही एक्सरसाइज असं वाटेल फुटाईल, येत आहे ना, काय करणार? पण नाही, त्यांच्याशी संवाद साधा ना. काही वेळेस असं होतं की नवरा बायकोमध्ये पण एखाद वेळेस बायको नसते, पण नवऱ्याला हे मान्यही नसतं आणि पटतही नसतं. मग ते म्हणजे कुठे गेली बायको? हां, मार्केटमध्ये गेली भाजी आणायला. कारण एव्हरी टाईम वी टेल हर, तर एव्हरी टाईम ही विल ग्रीफ की बायको नाही आहे, गेली. असं नाही होत. मग त्यावेळेस आपण तो फॉल्स म्हणतो ना, की बाबा नाही आहे ना, बाहेर गेली आहे. त्यांना हे लक्षात राहत नाही म्हणजे की बायको आहे का नाही. सो त्यांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत ते करणं सगळ्यात जास्त. त्यांना पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. कोणाला तरी कलरिंग करायला आवडतं, कोणाला तरी गप्पा मारायला आवडतं, नटाय थटायलाही आवडतं लोकांना. मग आम्ही ते मेहंदी काढतो, तो दे आर सो हॅप्पी, म्हणजे एकदम छान वाटतं. खरे किती छोटी साधी गोष्ट आहे की गणपती येतात, आम्ही सण सगळे साजरे करतो. सणांमध्ये ते अमेझिंगली मिक्स होतात. आमच्याकडे आणि नवरात्रीला आम्ही सगळ्या आज्यांना, काही आज्या ओके होत्या, काही आज्या डिमेंटिक होत्या, त्यांना आम्ही सगळ्यांना नऊवारी साड्या नेसवल्या, नथी घातल्या, फोटो काढले, खुश होत्या एकदम, एकदम खूप खुश असतात होतात ते. हां, मग तो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद शोधायचा आणि तो आनंद द्यायचा प्रयत्न करायचा. आता हे इनकलकट आपल्याला ॲज अ फाउंडर मी करते, पण माझी नर्सिंग स्टाफ, माझी टीम, केअर गिव्हर, ह्यांना हे ट्रेनिंगच दिलेलं असतं की यांच्याशी कसं वागायचं. नाही तर ते मुश्किल आहे रे. मग मला एक स्टाफ येऊन म्हणला, वो गाली बहुत देती. अरे म्हटलं, तेरे को लगती क्या शरीर में? मला तर शिवाय देता येत नाही. म्हटलं मी जास्तीत जास्त काय पडू शकेल? तर नाही हो, असं इतक्या शिवाय देतात मॅडम. म्हटलं तुला लागत आहेत का अंगाला? नाही ना, मग तू सोडून दे ना. त्यांना ब्रेन फेल्युअर डिसीज आहे. ते नाही, मला असं जरा हात दे म्हटलं, तसं हात टाकला. म्हणजे ठीक आहे ना, ते आजोबांच्या वडिलांच्या वयाचे आहेत गं. त्याच्यात काय असं त्यांनी काय वाईट दृष्टीने. म्हणजे मला एक किस्सा सांगते. आमच्याकडे एक काउन्सिलर होती, ती आली, तेवढे मॅडम तुम्ही किती आरामात लोकांचा असं हात हातात घेतात, बट ही इज नॉट गुड. म्हटलं चल गं, डिमेन्शिया माणसाला. तेवढे नो नो, यू टेक, यू आर नॉट अंडरस्टँडिंग मॅडम. म्हटलं जस्ट कीप दिस इन माइंड की ही इज डिमेंटेड अँड ही इज थिंकिंग मदरली फिगर टू मी. म्हटलं नाही नाही, तुम्ही इतक्या आरामात हात घेता. नाही नाही, ते आजोबा चांगले नाही. म्हटलं नाही गं. मग ती नजर आहे बघ त्याच्यामध्ये. कंपॅशन असलं ना, मग तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी सगळ्या निघून जातात. मग तुम्ही असं त्यांना त्या दृष्टीने नाही बघत किंवा त्यांचा स्पर्श पण त्या दृष्टीने नाही लक्षात येत तुमच्या. परवाच्या दिवशी एक किस्सा सांगते, म्हणजे हा पण एक खूप महत्त्वाचा. केअरटेकर इज द बॅकबोन ऑफ एनी इन्स्टिट्यूशन. आमचे केअरटेकर इतक्या प्रेमाने आजीची काळजी घेत होते. माझ्याकडे एक व्हिजिटर आले, त्यांनी सांगितलं तुमचा केअरटेकर ना त्या आजीशी नीट नव्हता वागत. मला इतका धसका बसला. म्हटलं बापरे, नीट नव्हता वागत म्हणजे? नो नो, तुम्ही जरा चेक करा.
आणि ही इज द स्वीटेस्ट ऑफ द केअरटेकर. म्हणजे तो इतका छान हसून, आणि इमॅजिन त्याचं वय 21 आणि त्या आजीचं वय 80, आणि तुम्ही हे काय विचार करताय त्यांच्याविषयी. तर ते मग मला पूर्ण म्हणली, नाही मॅडम त्यांनी असं सांगितलं. म्हटलं नाही गं, मी CCTV कॅमेरा नक्कीच चेक करते, पण आय डोंट थिंक सो की ही मेंट एनिथिंग बॅड फॉर दॅट आजी असं. आणि मग बघणाऱ्याची नजर, हो मॅडम. मी म्हटलं नाही हो, तुम्ही असं नका. म्हणजे इफ यू ट्रस्ट अस देन कीप युअर मदर हिअर, अँड इफ यू डोंट ट्रस्ट देन मग तो विषय वेगळाच होतो. पण मग हा जो कंपॅशन आहे ना, हा पाहिजेच आहे रे. हा स्पर्श त्यांना पाहिजे मायेचा, स्पेशली डिमेन्शिया लोकांना. मला असं वाटतं 5 इंद्रिय जी शाबूत आहेत त्याच्यावरती काम केलं पाहिजे. मग शेवटी त्यांना जे आवडतं ते, त्यांना जे छान वाटतं ते, त्यांना आनंददायी वाटेल ते, मग तो स्पर्श असेल, ते काही ऐकणारं म्युझिक असेल, किंवा काही डोळ्यांनी बघण्याच्या गोष्टी असतील, अन्न असेल, अजीब असेल, त्याला तेवढंच आपण करू शकतो. किंवा माणसं असतील ज्यांना माणसं भेटावंसं असतील, वाटत हां, असेल. म्हणजे ज्यांना भेटावंसं वाटत असेल. आणि याच्यातला एक मुद्दा आपण विसरलो सांगायचं, हॅल्युसिनेशन. म्हणजे ते स्वतः असं खूप बघतात की ती स्त्री आहे, तो मुलगा आहे, म्हणजे दे हॅल्युसिनेट, की त्यांना ते काहीतरी दिसतात लोक, विच इज हॅल्युसिनेशन. अगेन इट्स अ पार्ट ऑफ डिमेन्शिया सिम्पटम्स. माझ्याकडे एका 78 इयर्सच्या आजीच म्हणूया तर त्यांना, त्या म्हणल्या मला लग्न करायचं. आणि मग त्यांना असं झालं, लग्न करायचं. म्हटलं करूया ना आपण तुझं लग्न. अगदी आम्ही असा लिटरली सांगते, असा छान सोहळा केला एंगेजमेंटचा. आमच्यापैकी एक केअरटेकर असा मुलगा झाला. आणि मग म्हटलं साडी दागिने सगळे. मग ती बसून मला म्हणे, हे माझे दीर आहेत का, हे सासरे आहेत का. एव्हरीबडी वॉज फ्रॉम आउटसाईड. नन ऑफ द मॅरेज सोहळा डिड नॉट हॅपन ॲक्च्युली, पण दॅट गेव हर दॅट की माझं झाली एंगेजमेंट किंवा लग्न झाले. मग आता कधी करणार, मग मुलगा परदेशी गेला शिकायला. शी बिलीव्ड दॅट, आणि नाव शी स्टॉप्ड आस्किंग माझं लग्न कधी. हा जो स्टक होता, जो तिचा कुठेतरी अनमॅरिड सिनियर सिटीजन, म्हणजे अगेन थोडंसं गती मंदबुद्धीच्या, म्हणजे नॉट डिमेन्शिया बट अगेन इट डेव्हलप्स असं. तर मग त्यांचा हा सोहळा केल्यानंतर शी स्टॉप्ड आस्किंग. अँड फॉर मी इट वॉज अ स्मॉल इव्हेंट टू ऑर्गनाईज. पण ही क्रिएटिव्हिटी लागते की व्हॉट विल स्टॉप हर थॉट प्रोसेस. आणि आम्ही स्टिम्युलेट करतो बरं का, पर्पजफुल स्टिम्युलेट करतो. आजोबा अजिबात हलत नाही येणार नाही. अहो म्हणलं तुमचा मुलगा आला आहे 3ऱ्या मजल्यावर तुम्हाला भेटायला. खरं का म्हटलं, हो खरं. व्यायामालाच येत नाही. मग फिजिकल ॲक्टिव्हिटी प्लेज व्हेरी क्रुशल रोल. तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवली तर मग डिमेन्शिया हो स्टॉल होतो. मग 3ऱ्या मजल्यावर आले ते म्हणे, त्यांना बोलवा, मुलगा कुठे आला आहे. म्हणला हो तो आला होता, पण त्याला काम होतं म्हणून गेला. माझा मुलगा काय रिकामटेकडा नाही म्हणतात मला. माझा मुलगा काय रिकामटेकडा नाही. म्हणलं हो आम्ही. पण हे केल्यामुळे हे स्टिम्युलस पेशंटला जागं ठेवण्यामध्ये आणि ॲक्टिव्ह ठेवण्यामध्ये खूप काम करतं. तुम्ही मेडिसिन दिले, स्लिपिंग पिल दिले, जेवले झोपले, त्या आयुष्याला काय अर्थ आहे सांग बरं. मे वी आर जस्ट प्रोलॉंगिंग देअर लाईफ लाईक इन अ व्हेजिटेटिव्ह स्टेट, बिकॉज कॉन्व्हर्सेशन करत नाही, बोलत नाही. पण मग असे स्टिम्युलस दिले ना तर वी फील व्हेरी हॅपी अँड वी हॅव नो प्रॉब्लेम इन डिलिंग विथ सच पेशंट. म्हणजे आम्हाला आमच्या स्टाफला असं ते झोपून ठेवलं की सांगत ती आजी का झोपते सध्या, मेडिसिन काही चेंज करायचे आहेत का. सो वी टेक सायकॅट्रिक ओपिनियन की त्या खूप स्लीपमध्ये आहेत. मग त्यानंतर हे हॉल्ट करत बंद करा. आणि सम पीपल यू वोंट बिलीव्ह आर बियॉन्ड मेडिकेशन. आता 10-10 वर्ष ते मेडिसिन खात आहेत. ते दे हॅव रिच टू द हायेस्ट लेवल ऑफ डिमेन्शिया लास्ट स्टेज, म्हणजे सिव्हिरिटीकडे म्हणतो ना. मग त्यांना डिहायड्रेशन होतं, त्यांना युरिनरी इन्फेक्शन होतं, हायजीन UTI इज व्हेरी कॉमन, ओरल हायजीन त्यांचं जातं, आंघोळ करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना स्नायू खूप आकुंचन पावतात. त्यामुळे गिळणं हा एक खूप मोठा टास्क होतो त्यांच्यासाठी. त्यामुळे गिळता येत नाही, अन्न नाही, की मग शरीरातले बाकीचे सगळे हे कमी व्हायला लागतात असं. बापरे. मला आता अगदी शेवटच्या टप्प्याकडे जायचं आहे की आपण आता बऱ्यापैकी डिमेन्शिया असलेल्या व्यक्तींबद्दल बोललो, त्या पेशंट्सबद्दल बोललो. पण या सगळ्यामध्ये जे केअर गिवर्स आहेत, ते कुटुंब आहे किंवा जी कोणी काळजी घेणारी मंडळी असेल, म्हणजे घरातली असो किंवा बाहेरची असो, त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे. कारण नाही म्हटलं तरी आपण ज्या पेशंटसोबत डील करतो आहे ते कसेही हिस्टरिक वागणार आहेत. त्यांना आज असे आहेत तर उद्या तसे आहेत, आज गोड बोलतील, उद्या काहीतरी तुम्हालाच काहीतरी वेगळं बोलतील. खूप त्यांच्या तऱ्हेनं गोष्टी ते करणार आहेत. तर बर्नआउट होऊ शकतो की सतत त्यांच्या मागे लक्ष द्यायचं आहे, सतत कुणीतरी लक्ष द्यायला हवं आहे, काळजी घ्यायला हवी आहे. तर आपल्या घरात जर कोणीतरी डिमेन्शिया असलेली व्यक्ती असेल तर घरातल्या केअरगिवर्सनी किंवा जी कुणी माणसं आहेत जी मदतीला आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, काय लक्षात ठेवायला पाहिजे. सेल्फ केअर हा फार महत्त्वाचा भाग वाटतो मला पण.
आणि बर्नआउटपासून स्वतःला वाचवलंही पाहिजे. कारण बर्नआउट झाला म्हणजे बर्नआउट एकदा झाले की मग त्यांना ट्रीटमेंटची गरज होऊ शकते. मला परत एकदा असं म्हणायचं आहे की कुटुंब व्यवस्था जी आपली आहे ती इंटॅक्ट ठेवण्यासाठी खरं तर मदत केली पाहिजे एकमेकांनी एकमेकाला. आणि दुसरी गोष्ट, ज्या काही 4 व्यक्ती कुटुंबातल्या आहेत त्यांनी बसून त्यांच्यासाठीचा प्लॅन केला पाहिजे की कोण केव्हा कधी अवेलेबल असेल, कोण केव्हा कधी करेल. आजची जर का रात्रपाळी तू करणार आहेस तर उद्याची मी करणार आहे, परवा माझा मुलगा करेल, तेरवा त्याची मुलगी येईल, असं सगळं प्लॅन करूनच ते केलं पाहिजे. केअरटेकर बाहेरून हायर करायची जर का परिस्थिती असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे. मग ते जर का बघितलं तर यांच्या झोपा तरी निदान व्यवस्थित होऊ शकतील असंही होईल. आणि जेव्हा बाहेरून एखादी केअरटेकर येते तेव्हा तिचं कामच ते, म्हणजे तिचा तो पेशा असल्यामुळे ती काही इमोशनली इन्व्हॉल्व नाही आहे त्यांच्यात. ती तिचं ती काम करते, ती जाते, तिचं पुढच्या दिवशी ती झोपते आणि रात्री परत येते. तर तेही एक चांगलं होऊ शकतं. पण त्याचीही कॉस्ट इफेक्टिव्ह ते व्हायला पाहिजे, कारण आजकाल ते पण खूप एक्सपेन्सिव्ह झालं आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे छंद जोपासणे, टर्न बाय टर्न कुठेतरी फिरायला जाऊन येणे, मूव्हीज बघणे, एकत्र करायच्या हॉबीज, म्हणजे जसं काही एखादं पुस्तक एकत्र वाचतील किंवा एखादा सिनेमा एकत्र बघतील, असं काही करणे. ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन येणे. म्हणजे एक टर्न बाय टर्न या सगळ्यांनी सगळं केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणजे प्रत्येकाला त्याचा त्याचा भाग मिळेल. ॲट द सेम टाईम ते त्यांची ड्युटी पण करतील असं मला वाटतं. बरोबर. तर मला एक याच्यात ॲड करावं असं वाटतं, यांनी जे सांगितलं ते बरोबरच आहे सगळं. फॅमिली केअरटेकर जे असतात त्यांनी स्वतःसाठी वेळ काढायचा 2 दिवस किंवा 4 दिवस. त्यांना आवडतं म्हणजे म्हणून आपण आउटिंग किंवा 4 तास मी बाहेर जाऊन आले, माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेले, स्वतः सेल्फ पॅम्पर्ड करून घ्यायचं. कारण हा केअर पुन्हा घ्यायची तुम्हाला उद्या किंवा परवा. इट्स अ एंडलेस प्रोसेस. म्हणजे तुम्हाला आज मी काळजी घेतली ना तर उद्यापासून मला नाही घ्यायची असं नाही होते. ती ही कंटिन्युअस टिल द टाईम दॅट पेशंट or person is alive, you have to take care. So one has to take care of oneself because it's a long term care. बरोबर. आणि अनफॉर्च्युनेटली डिमेन्शियाच्या लोकांची लॉन्जिटिव्हिटी जास्ती आहे. अरे ते खूप जगतात, म्हणजे मेंदू काम करत नाही किंवा पेन होत नाही. आता आमच्याकडे ते एका आजीचं फ्रॅक्चर झालं, तिला समजलं पण नाही आणि आपाप हाड जुळून आलं, म्हणजे सर्जरी पण नाही करावी लागली. सो फॅमिली केअर गिवर्सची जबाबदारी की त्यांनी स्वतः आउटिंगला जावं, स्वतःला म्हणजे म्हणतो ना आपण छंद स्वतःचे जोपासले तर जास्त चांगलं. आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये आम्ही काय करतो ते सांगते. केअरटेकरला आम्ही लिटरली डान्स म्हणजे गाणी लावतो आणि त्यांना डान्स करायला सांगतो. बिकॉज दे हॅव टू बर्न आउट देअर फ्रस्ट्रेशन. कारण ह्या डिप्रेसिंग वातावरणात ते 24 तास राहतात. म्हणजे ड्युटी 12 तासाची पण तिथेच असतात. मग सो एव्हरी इन माय मेमरी कॅफे हॅव ए प्लॅन फॉर स्टाफ ऑल्सो. सो आय मेक देम डान्स, म्युझिकल चेअर करतो, त्यांच्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी घेतो, त्यांना नक्कल करायला सांगतो, गाणी म्हणायला सांगतो, त्यांना पुणे दर्शनला पाठवतो. सो आय टेक केअर ऑफ माय केअरटेकर मोर दॅन द सिनियर ऑल्सो ॲट टाइम्स, बिकॉज दिस इज दे हॅव टू डील विथ दिस पीपल ऑल द टाईम. आणि फॅमिलीनी पण ते करणं गरजेचं आहे, कारण का ही तुमची जबाबदारी संपणारी नाही आहे. आणि जे आलं आहे ते इरिव्हर्सिबल आहे, त्याच्यात तुम्हाला म्हणजे काय म्हणतो ना, जबाबदारी टाकून देण्यासारखं नाही आहे रे हे. फॅमिली मेंबरना बघावंच लागणार आहे. माझ्याकडे एक अजून असं वाटतं की ब्युरोचे लोक जे येतात ना ते म्हणतात हा माणूस नुसता बसूनच आहे. अरे बाबा त्याचं कामच ते आजोबांकडे लक्ष द्यायचं. सो मेनी टाइम्स पीपल फील की वी आर पेईंग अँड ही इज नॉट डुईंग एनिथिंग, बट ही इज डुईंग इम्पॉर्टंट वर्क टू लुक ॲट युअर फादर इन लॉ ऑर फादर. हा खूप महत्त्वाचा विषय. मग तो माणूस म्हणून वागवा रे. आपण मध्ये बघ पेपरमध्ये पण किती किस्से आले, केअरटेकरनी इतकं राग येऊन आपण म्हणतो ना हार्म केलं सिनियर सिटीजनला. सो टू दॅट लेवल देअर फ्रस्ट्रेशन हॅड गॉन. So imagine how you're treating your caretaker coming at home also. So one has to see them as a human being. म्हणजे असं नाही आहे की पैसे दिले म्हणजे काय, मग पैशाने सगळं विकत घेता येतं का? नाही ना. आज तुम्हाला काळजी लागतेच ना त्या मुलाची. आणखी एक गोष्ट आम्ही आमच्या स्टाफसाठी करतो ते म्हणजे मी इन्सिस्ट करते की तुम्ही सेल्फ ग्रोथकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही स्टॅग्नंट झालात एका जागी, तेच काम तुम्ही वर्षानुवर्ष करताय तर तुम्हाला ते कंटाळवाणंच होणार आहे, बोरिंगच असणार आहे. पण तुमची जर का ग्रोथ झाली, म्हणजे जसं क्रिएटिव्हिटी आमच्याकडे काय तुम्ही म्हणाल तितकी क्रिएटिव्हिटीला स्कोप आहे खरं तर. म्हणजे तसं काहीतरी करून बघा, एखादा डिप्लोमा करा. आता तुम्ही येथेच काम करणार आहात तर काहीतरी डिमेन्शिया रिलेटेड, जेरिॲट्रिक रिलेटेड काहीतरी शिका, पुढे जा, काहीतरी भाषा शिका, कॉम्प्युटरमधला एखादा प्रोग्राम शिका. आम्ही खूप एनकरेज करतो या गोष्टी.
काहीतरी वेगळं करा. जरुरी आहे आणि त्याचं कारण नाहीतर तुम्ही इथे राहिला तर कंटाळवाणच आहे होते हो. रोज उठून तेच बघणं. तर त्यांनी पण स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि सेंटरमध्ये तर उलट होतं. मी कुठल्या सेंटरला गेले ना तर म्हणतात हे काय आज तुम्ही आमच्या आजीजोबांसाठी वेळ नाही काढला मॅडम, सगळे वाट बघतात तुमची. अरे म्हटलं परत येतो मी, उद्या परत येणार आहे. सो इवन दे आर सेइंग की जेव्हा मॅडम येऊन काही बोलतात तर दे ऑल्सो लर्न. वेन आय एम टेकिंग सम क्लास और समथिंग फॉर सिनियर्स दे ऑल्सो लर्न. त्यांना पण मग आम्ही सांगतो की तुम्ही शिका. ते आता आमच्याकडे येणारे आदिवासी क्षेत्रातले, मग त्यांचा डान्स आम्ही सांगतो, त्यांना गरबा बसवायला सांगतो. सो दे गेट एंगेज्ड. म्हणजे त्यांना पण त्याच्यात मग आजी आजोबांना छान तयार करून आणा, मेहंदी काढा, मग त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. मग ती ॲक्टिव्हिटी केअरटेकरसाठी खूप जरुरी आणि बर्नआउट कमी होतो. नाही तर ते धरणं चिमटे काढणं इज व्हेरी कॉमन इन इन्स्टिट्यूशन. म्हणजे नीट नाही लक्ष दिलं तर बापरे, खूप जास्त होतं. मग ते अगेन आणि हे डिमेन्शियाच्या लोकांना बरोबर समजतं कोण त्रास देतोय. मग एखादा स्टाफ म्हटलं ते मला मारतात, म्हटलं तुलाच कसे मारतात रे 4 लोकांमध्ये, तू नक्की काहीतरी केलं असशील आजोबांना. ते म्हणे नाही मॅडम, हो मी प्रेमानेच करतो. म्हटलं नो नो नो, हाऊ कम इज बिटिंग यू ओनली. आणि आम्ही नेहमी शिकवतो, हे पण जरुरीच आहे, ॲट डिस्टन्स ॲट लेंथ. दिस इज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग. ॲट लेंथच सेवा द्यायची, की कधी पण त्यांनी तुम्हाला पटकन थोबाडीत. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्हाला ट्रेनिंग नव्हतं, अगदी 10-12 वर्षापूर्वीचं, आमच्या स्टाफनी मार पण खाल्लेला आहे रे. अगदी आणि जोर खाल्लाय, असतो हो. त्यांच्या अंगात. जोर असतो. खडखडीत कानात ठेवून दिली होती आमच्या मॅनेजरच्या. बापरे, एकदम म्हणजे असं मला ते ऐकूनच असं हे झालं. म्हटलं अरे डिस्टन्सनीच काम करायचं कायम करताना, असं जवळ नाही जायचं त्यांच्याकडून. एकदम राग येतो त्यांना, काही हे नाही. आणि मग आंघोळ नाही करायची असते बाबा ते. आणि तुला एक सांगू का, आता ह्याच्यातला एक इतका किस्सा असा की केअरटेकर म्हणतो चल आंघोळीला, ते अजिबात हलत नाही. आणि इफ यू लुक ॲट दॅट दे कॅन वॉक ॲक्च्युली. म्हणजे जेव्हा आंघोळ नाही करायची तेव्हा ते न सपोर्टनी वॉक करतात. मग हे कसं आहे त्यांचं बघ. कॅमेरामध्ये बघितलं म्हटलं रे आजी चालतायत. म्हणलं तुम्ही काय एवढं खेचून येतात त्यांना आंघोळीला, तर ते आंघोळीला जायचं नसतं त्यांना. असं ते आहे. बापरे. म्हणजे ओव्हरऑलच खूपच क्रिटिकल पेशंट्स आहेत डील करण्यासाठी. आपण ऑलमोस्ट शेवटाकडे आलं तर अगदी छोटा रिमार्क दोघेही देऊ शकलात. जर आपल्या घरी कोणी डिमेन्शिया असलेली पेशंट्स आहेत, आपली वृद्ध माणसं आहेत, तर त्यांच्यासाठी काय काळजी घेताना साठीचा एक छोटा रिमार्क दोघी एक देऊ शकलात तर. मी सांगेन की जेव्हा सुरुवात होते तुमच्या घरी अशा प्रकारचे पेशंट होण्याची किंवा अल्झायमर डिमेन्शियाची जी सुरुवातच आहे, तेव्हाच तुम्ही त्यांची काळजी घ्या. कुठल्याही कन्सल्टेशनला घाबरू नका. म्हणजे डॉक्टरांकडे नेलं तर काय होईल असं नका करू. ॲक्ट फास्ट. म्हणजे लगेचच तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना करा. कारण का ह्याचे पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम आहे. गंभीर स्वरूपाचा आजार आहे हा, इतका सोपा नाही आहे. आणि माझ्या दृष्टीने सांगाल तर कॉग्नेटिव्ह असेसमेंट आय डू ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. अँड आय लाईक दॅट वर्क. मी घरी जाऊन पण करते लोकांच्या. म्हणजे ते मला आवडतं. कारण का मी आय गिव्ह समथिंग टू व्हॅल्यू टू देअर कॉग्नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट. म्हणजे त्यांना REBT म्हणतो ना, CBT थेरपीज देते. इट हेल्प्स देम बेसिकली. सो डोंट हेजिटेट. आता काय जसं आपल्याला एखादा आजार होतो तसा हा झालेला आजार आहे. डू नॉट हेजिटेट, ॲक्ट फास्ट. हे मी फॅमिली मेंबरना जरूर सांगेन. मला पण असं वाटतं की लवकर जितकं निदान होईल तितकं जास्त सोपं जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम्पथॅटिकली बघायला शिका त्यांच्याकडे. कारण ते आजारी आहेत, त्यांना नाही कळत आहे काय चाललं आहे, काय होतं आहे, किंवा ते मुद्दाम काही करत नाही आहेत, हे एकदा जाणून घ्यावं. आणि पर्सनली काही घेऊ नये. कारण फार पर्सनली घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये क्लॅशेस होतात. आणि तो माणूस बाजूलाच राहतो, इतर कुटुंबातल्या मेंबर्समध्ये क्लॅशेस होतात. तेही कमी व्हायला मदत होईल. त्याला एक आजारी माणूस आहे, पण त्याला डिग्निटीने आपण वागवलं पाहिजे आणि त्याच्या सेफ्टीकरता लक्ष दिलं पाहिजे, असं मला वाटतं. मला खूपच महत्त्वाचं कॉन्व्हर्सेशन होतं खरं तर आजचं, की ती जरी त्या माणसांना, त्या वृद्धांना आपल्या घरातल्या डिमेन्शिया झाला असला तरी ती आपलेच घरातली माणसं आहेत हे कधी विसरून जाता कामा नये. कारण नाही म्हटलं तरी त्यांनी आपल्याला वाढवलं आहे, त्यांनी मोठं केलं आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या डिग्निटीने वागवणं, आणि ते आजारी आहेत आपण नाही,
हे भान भान ठेवणं. जाऊ न देणं मला वाटतं ह्या सगळ्याचा क्रक्स आहे. खूप खूप आभार तुमच्या दोघींचे, तुम्ही आलात आणि इतकं सुंदर कम्फर्टिंग कॉन्व्हर्सेशन खरं तर आज आपण डिमेन्शियाबद्दल केलं. खूप माहिती मिळाली. खरं तर माझ्याही घरी आजी आहे, तर मलाही अशा छोट्या 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 गोष्टी ज्या आजीच्या दिसत होत्या, तर मलाही माझ्या चुका दिसत होत्या की अच्छा या ठिकाणी असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. तर खूप आभार. आपल्या सगळ्यांच्या घरी मला वाटतं आजी आजोबा आहेत आणि आई बाबा आहेत आता, जे कदाचित 60च्या पुढे चाललेत, तर त्यांचीही काळजी कशी घ्यायची या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा केली. तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर पाठवा. ज्यांच्या घरात डिमेन्शियाचे पेशंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हा एपिसोड पोहोचवा, म्हणजे त्यांनाही यातनं काहीतरी मिळेल. खूप खूप आभार. धन्यवाद.